तर नमस्कार मंडळी, मुंबई गणपती व ट्रॅव्हल विथ योगेश चंदवरकर प्रस्तुत गप्पा टायटल स्पॉन्सर प्रियांची कलाकृती मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण इंटरनेट सेन्सेशन बोलू शकतो अशा मूर्तिकारासोबत आपण बोलणार आहोत. प्रथमेश गाडगे, शिवाई आर्ट्स. तर दादा नमस्कार. नमस्कार गप्पामध्ये. तर या चला गप्पावर या. करूया सगळ्यात सुरू. पहिलं तर मुळात तुमची शिवाई आर्टची ही जी सुरुवात होती ना, ही झाली कशावर? एक ड्रेपिंग पासून ती होती, फॅशन डिझायनरची होती, मूर्तिकाराची होती? मूर्तिकार म्हणून तर आम्ही तुम्हाला कोविडमध्ये पहिल्यांदा बघितलेलं. तर ते एक सांगा ना, की शिवाई आर्टची सुरुवात कशी केली? शिवाय ॲडची सुरुवात खरं तर पहिलं प्रथमेश एक्सपर्ट, त्याच्यानंतर प्रथमेश आर्ट्स म्हणून असं होतं. तर मी ऑलरेडी एकाबरोबर काम करत होतो मूर्तिकाराबरोबर. अशा बऱ्याच मूर्तिकारांवर कामं केली आहेत. जसं की म्हणजे जसं की उदय खातू आहेत, रावले आहेत, त्याच्यानंतर विजय खातू सर आहेत, त्याच्यानंतर अजून हे अशोक सगळे ते म्हात्रे आहेत. प्रथमेश आर्ट्समध्ये हां, असते ना? हे तेव्हा मी त्यांच्याबरोबर काम करत करत ड्रेपिंगचं मध्ये मला ते ड्रेपिंग पण शिकता शिकता, कारण तो डिझाईन मग मी ते एक थॉट घेतला आणि मग ते पण स्टार्ट केलेलं. तर ते पण चांगलं आपलं रीचला गेलं, की काम बसत गेलं देवाच्या दयाने. आणि पुढे पुढे करता करता मग तसं ती कामं करता करता मग कारखान्यात इतर पण आमची कामं बघ असं करत मग हळूहळू कास्टिंगमध्ये, जॉईनिंगमध्ये, फिनिशिंगमध्ये, म्हणजे अशा छोट्या छोट्या हे सगळं गोष्टींमध्ये मी त्यांच्या उतरत गेलो कारखान्यात ना? त्यांच्या कारखान्यांमध्ये. आणि मग ते करता करता एक एक गोष्टी शिकत गेलो. आणि जसं की मी बोलाल, पहिलं रावले, त्याच्यानंतर उदय खातो यांच्याबरोबर खूप आधी काम केलेलं आहे. विजय खातू सरांबरोबर पण जायचो, पण मी कधी काम नाही केलं, पण त्यांच्याबरोबर असायचो, कारण आमची देवीची मूर्ती त्यांच्याकडेच असायची. तर तेव्हा जाऊन जपाची थांबणं, देवी. जपाची देवी, आणि थांबणं तिथे, त्याच्यानंतर काम करणं ह्या गोष्टी. आणि बऱ्याच वेळी जाऊन अनुभव घेणं काय काय गोष्टींचं. त्याच्यानंतर अशोक म्हात्रेंबरोबर ती खूप क्लोजली काम केलेलं मी. त्या माणसाने पण खूप माझ्यासाठी म्हणजे तेव्हा केलेलं आहे. आणि ते करता करता कुठेतरी मग असं एक स्टेपला झालं, की आता आपण हां, आता आपल्याला वेल एक्सपिरियन्स आहे, आपण स्टार्ट करू शकतो. पण त्याच्या आधीची जर्नी होती, ती एक एक्सपिरियन्समध्ये घालवली मी, की एक डीपली गोष्टीचं प्रत्येक नॉलेज घेणं, काम कसं होतं करणं. आणि त्याच्या आधीपासून लहानपणापासून आमच्या बाजूला मी गणेश गल्लीतला आहे. आमच्या बाजूलाच गणपतीचा कारखाना होता, मातीच्या मूर्त्या बनवते. तर लहानपणापासून तिथे बसणं, जाऊन बघणं, ह्या गोष्टी म्हणजे पहिला तेव्हापासूनच मुरत गेल्या. कारण माझे वडील, काका माझे स्वतः तिथे काम करायचे, पेंटिंगला वगैरे बसायचे. मायंगणकर म्हणून आहे. आणि गणपतीच्या बाजूलाच फक्त गणपतीमध्ये आणि आमच्या ह्याच्यामध्ये फक्त एक मध्ये भिंत होती. मग त्यामुळे कसं ती गोष्ट अशी घडत मग गेली, ती गणेश आवड. गल्लीमध्ये पण बरेच मूर्तिकारांना त्यावेळेला काम करताना बघितलं असतं. भरपूर म्हणजे बरेचसे मूर्तिकार जसं मला कळत होतं तशा मी ज्या ज्या मूर्तिकार, विजय खातूंनी काम केलेलं आहे, सारंगनी काम केलेलं आहे, त्याच्यानंतर असे बरेचसे मूर्तिकार आहेत की त्यांना बघितलंय काम. आणि आमच्या घरातूनच दिसायचं, म्हणजे आम्हाला आतमधून जायला पण बघायची गरज नव्हती. आमच्या दरवाजात बेडवर बसला की समोरच्या याच्यातून बरोबर मूर्ती दिसायची आम्हाला, की काम काय तुम्हाला होतंय पण आवडायचं कुठपर्यंत. मग गणेश गल्लीमध्ये ॲज अ मूर्तिकार म्हणून? माझं तर दीनानाथ वेलिंग. त्याच्यानंतर त्यांच्या व्यतिरिक्त अजूनपर्यंत असं कोण मूर्तिकार नाही की जो मला त्याच्याने देव म्हणतो. म्हणजे त्यांना की ही जी सुरुवात आहे, संकल्पना आहे, ती त्यांनी चालू केलेली आहे. म्हणून आज उंच मूर्तींचा एक वेगळाच थॉट बघायला मिळतो पूर्ण अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रात तर जगामध्ये. पण सगळ्यात जास्त मुंबईला आहे. तर मुंबईमध्ये सुरुवात दीनानाथ वेलिंग सरांनीच केली होती. तर आणि त्यांचं एक बारकावे म्हणजे खूप स्केच, त्यांचे जे जुन्या कामं केल्यात त्याच्यातल्या काही गोष्टी बघून ती पारंपरिकता परत आणायची आहे मला, हा माझा थॉट असेल. की कुठेतरी असे आवाढव्य गणपती न बनवता कुठेतरी त्या गणपतीमध्ये पारंपरिकता, सात्विकता ह्या गोष्टी दिसल्या पाहिजेत. गणपती मोठा असला पाहिजे प्रभावळपेक्षा, माझं तर मत आहे. गणपती लोकांना दिसला पाहिजे, प्रभावळ कोणी बघत नाही. आणि असं करता करता जर्नी स्टार्ट झाली ती. मग ड्रेपिंगमध्ये सरस झालो, त्याच्यानंतर ड्रेपिंगमधून पुढे हळूहळू मग कारखान्याचा सेटअप केला 2020ला कोविडमध्ये. छोट्या मूर्ती आहे त्याच्याबरोबर थोड्या मोठ्या पण केल्या. आणि 2021 2022ला जसं लॉकडाऊन नंतर परमिशन मिळाली मोठ्या मूर्त्यांची, तसा मग मोठ्या कारखान्यांचा मग स्टार्टअप हे केला. 2020ला म्हणजे ऐन कोविडच्या वेळेलाच का वाटलं की सुरुवात करावी? आणि कसं झालं की काही काही वेळेला ना 2020ला कसं होतं की कामगार किंवा जे भैये येतात ना, लोक सहजासहज भेटत नव्हते. तोच एक टफ पिरियड होता की त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी करता आलं असतं. म्हणजे एक बोलतात ना, आपल्याला सगळ्या गोष्टी सोप्या मार्गाने नाही मिळत. एक अवघड काळ होतं, त्याच्यामध्ये जर आपण सरस ठरलो तर आपण पुढे काम करू शकतो असा विचार केलेला. की एक 2020ला माझं फॅक्टरी पण बंद झालेली कोविडमध्ये. माझी 16
मशीनची फॅक्टरी होती, गारमेंट होतं मोठं. मी प्रोफेशनली फॅशन डिझायनर होतो, जॉब करत होतो. तर ती फॅक्टरी कुठेतरी लॉस झाली, सगळी बंद पडली. आणि त्याच्यानंतर मी विचार केला की आता ॲटलिस्ट आपल्याकडे आहेत काही गोष्टी कलेच्या माध्यमातल्या, तर आपण त्याच्यातून बघूया मग ती करून फॅक्टरी पुढे. चालू असते तर मूर्तिकार झाले असतात का? हो, ती फॅक्टरी असती तरी पण माझं स्वप्न होतं की पुढे ओके. कुठे ना कुठे मी 1-2 मूर्त्या तरी बनवल्याच असत्या. असं नाही की नाही, मला आवड आहे तर मी कंटिन्यू ठेवणार होतो की 1-2 मूर्त्या तरी मला करायच्याच आहेत लाईफमध्ये. आणि तेच तेच 20ला घडणारच होतं. आणि तसं पण ते फॅक्टरी बंद होणं एक कोइन्सिडन्स झाला आणि ते तिथली जर्नी ती स्टार्ट झाली. कुठेतरी कोविडचा कोणाला तरी फायदा झाला. फायदा झाला. तर अशी ती जर्नी स्टार्ट झालेली की एक मूर्तीची. आणि त्याच्यानंतर 2022ला मी सर्वप्रथम मोठ्या मूर्त्यांमध्ये झेप घेतली. एक बोलतात ना की सोपं नव्हतं ते, की एवढ्या मोठ्या लेवलला काम करणं. आणि पहिल्याच इयरला माझ्याकडे जवळजवळ 36 मूर्त्या होत्या. म्हणजे मला असं लोकांचं कौतुक करावं वाटतं की जसं ड्रेपिंगमध्ये मला ते ओळखत होते, जशा मूर्तिकारांवर काम करताना बघत त्यांनी एवढा माझ्यावर विश्वास दाखवला. आणि सगळ्यात महत्त्वाचं मंडळ म्हणजे कामाठीपुराचा महागणपती. त्याच्यानंतर सगळ्यात पहिली मूर्ती ती बुकिंग झालेली मोठी. माझ्याकडे. त्याच्यानंतर मुंबईचा मोरया, त्याच्यानंतर नॅपेन्सी रोडचा विघ्नहर्ता, त्याच्यानंतर गिरगाव. ही मंडळांनी विश्वास दाखवून माझ्याकडे तेव्हा काम दिलं. आपण कामही केलं. तेव्हा माझे थोडेसे अवघड पॅच पण होते. काय काय गोष्टी जेव्हा आपण स्वतः काम करतो तेव्हा आपल्याला कळतं. आणि तसं करता करता की गोष्टींचे पॅच सोडवत आता इतकं परफेक्शन झालं की आता कुठलं काम चुकू शकणार नाही. 110% गॅरंटी त्याची. तर ही होती सुरुवात की मूर्तीच्या क्षेत्रात प्रवेश करण्याची. आता परत तुम्ही एक बोलले ना तोच पैसा की प्रभावीवर तर जास्त लक्ष द्यायला नको होतं किंवा मूर्ती दिसायला हवी. बट अगेन त्याच 2022ला तुमच्याच कारखान्यातून एक ती रावणावाली ही प्रभावी गेलेली. म्हणजे थोडंसं असं ते दुटप्पीपणा नाही वाटत आहे का? तेव्हा कसं झालं, तो पहिला एक्सपिरियन्स होता माझा की ती एवढी मोठी प्रभावळ मी बनवली. पण ती प्रभावळ बाहेर निघताना एवढा त्रास झाला मला की म्हणजे मी एक्सपिरियन्स नव्हता केला की असं काय होईल. वरती लागत होती, त्याच्यानंतर ती बाहेर निघणार नव्हती, पिलर अडकत होते कुठेतरी. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा पुढचे वर्ष गेली त्याच्यानंतर मी प्रभावळ कॉम्पॅक्टमध्ये करावं लागलो. जेवढी मूर्तीची साईज असेल तेवढ्या मूर्तीपर्यंतच प्रभावळ बनवायला ट्राय केले आणि तेवढ्याच सेक्शनमध्ये केलं. आणि मला सांगायचं हेच आहे की प्रभावळमध्ये सात्विकता काय असायला पाहिजे, ती राजाकोशप्रमाणे दिसली पाहिजे. आता त्याच्यामध्ये बरेचसे रावण बिवण काय 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 दिसतात. मग ते आपण एक बोलतो ना थीम क्रिएट करून टाकतो, पण त्या बजेटमध्ये मंडळांनाही परवडायला पाहिजे. आता आज कसं झालंय की मंडळं कशी आहेत की त्यांना आरास करायला नको मागे म्हणून प्रभावळ घेऊन जातात. हा त्यांचा सिम्पल थॉट आहे की डेकोरेशनपेक्षा ती प्रभावळमध्ये. पण ते राईट आहे, पण त्याच्यामध्ये तुमचा खर्चही परवडला पाहिजे ना तुम्हाला. आपण एक सिम्पल मूर्ती बघतो, त्याच्यामागे नॉर्मल प्रभावळ प्रोडक्शन काढायचं आहे आपल्याला. पण जेव्हा तुमचं काहीतरी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम येतं की तेव्हा त्याची कॉस्ट जास्त पडते. आताची मंडळं अशी आहेत की छोट्या गल्लीमध्ये 10-15 जण आम्ही पैसे काढून बसवतो. मग तुम्ही 10-15 जण पैसे काढून बसवतो, तुमच्या बजेटमध्ये जेवढी मूर्ती येईल तेवढीच बसवा. माझ्या बाजूच्या ग्रुपने त्यांचं मोठं मंडळ, एरियाचं अख्ख्या मंडळ आहे, पण तुम्ही तुमच्याशी भांडण करून ते छोटं मंडळ तुम्ही जर प्रस्थापित केलंय तर आपल्या बजेटमध्ये जेवढं बसेल ना तेवढं करा. जेणेकरून काय आहे की तुम्ही त्याच्याशी कॉम्पिटिशन नका करू. माझ्याच गल्लीतलं मंडळ आहे, मोठा 10 बिल्डिंगचा मिळून एक गणपती आहे आणि त्याच्याबरोबर तुम्ही एक वेगळा अजून एक मंडळ उभं केलं आहे. मग आपल्याला साजेल अशी बसवा. त्यांनी मोठी मूर्ती केली 30 फुटाची म्हणून आपण पण करणं योग्य नाही आहे. आपला खर्च किती आहे त्या हिशोबाने बघा. आणि मग कसं होतं की ह्याच्यानंतर हे अमुक मूर्तिकारांकडे जातात. आता एका मूर्तिकाराने बजेट दिलं, त्याच्यापेक्षा त्या कमी बजेटमध्ये दुसरा मूर्तिकार आहे. म्हणजे जे नवीन मूर्तिकार येणार आहेत ना, ते कुठली गोष्ट न करता समजता ती गोष्ट करतात आणि 1 वर्ष करतात आणि निघून जातात. 2 वर्ष टिकतात मार्केटमध्ये. मग त्यांना पण एक हेच सांगणं आहे की तुम्ही ह्या गोष्टींवरती ना विचार करा, अभ्यास करा प्रत्येक गोष्टीचा. आणि त्याच्यानंतर इम्प्लांट गणपतीमध्ये की डायरेक्टली जाऊन तुम्ही पोस्ट नका करू की मी पण मूर्तिकार होणार, मी पण मूर्तिकार. सोपं नाही. मी कलाकार आहे, मूर्तिकार बोलण्यापेक्षा एक आर्टिस्ट आहे, उत्तम आर्टिस्ट आहे. आणि माझ्याकडे खरंच मी प्राऊडली सांगतो की खूप चांगल्या गोष्टी आहेत. मी कोणी मोठा नाही आहे आणि मी लोकांना हे सांगेन की मी एक देव घडवणारा साधा भोळा माणूस आहे. माझ्याकडे मला कुठलं हे नको आहे की मी कोणता मूर्तिकार आहे मोठा किंवा काय आहे. मी कोणता नाही, साधा सिंपल कारखाना चालवणारा माणूस आहे. मला आवड आहे त्या गणपती बाप्पाची, ती कला मी सादर करतो लोकांपर्यंत. हा की वेगवेगळ्या पद्धतीने जसं जमेल तशा पद्धतीने मी सादर करतो. पण त्याच्यामध्ये माझं असं काही नाही मोठेपणा की मी खूप मोठा आर्टिस्ट आहे, मी कोणापेक्षा मोठा नाही. मी माझ्यापेक्षाही दिग्गज मूर्तिकार आहेत. विजय खातू सर, दीनानाथ वेलिंग तर मी बोललोच, विजय खातू सर आहेत. त्याच्यानंतर श्याम सारंग,
खूप असे दिग्गज मूर्तिकार आहेत की ते देव माणूस आहेत आमच्यासाठी, की त्यांनी ह्या मूर्त्या कशा घडवायच्यात आणि कशा इम्प्लिमेंट करायच्यात ह्या अस्तित्व आणल्या. त्यानंतर अनिकेत शेवाळे आहे माझा मित्र, कुणाल पाटील आहे. म्हणजे ह्या लोकांची काम करण्याची जी क्षमता आहे ना, ती एक वेगळ्या लेवलची आहे. इव्हन सिद्धेश दिघोळे पण आहे. सिद्धेश दिघोळे आणि माझी जर्नी सेमच होती. 2020लाच आम्ही स्टार्ट केलेला कारखाना. म्हणजे तो पण 2020ला स्टार्ट केलेला कोविडमध्ये, मी पण इकडे 2020ला स्टार्ट केलेला पर्सनली, बाहेर पडून कोणाच्यातून तरी. म्हणजे बरोबर. आम्ही आणि तोही आता खूप चांगल्या माध्यमाला आहे, आपण पण एक चांगल्या माध्यमाला आहे. एक आपली ओळख वेगळी आहे, त्याची ओळख वेगळी आहे. म्हणजे प्रत्येक मूर्तिकाराने आपली आयडेंटिटी ठेवून एक काम प्रस्थापित करतात, खूप चांगली कामं करतात. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी तर कोणी करू नका असंच बोलेन. की आपण आहे ना सगळेच एक देवाचं काम करतोय, कोणी वेगळं काही करत नाही. पण आता कसं झालं ना, प्रत्येकाला कॉम्पिटिशन नो डाऊट मूर्तीमध्ये आहे, की बाबा माझी मूर्ती छान बनेल, तुझी मूर्ती, हे कामातून दिसतं, कोणाला दाखवायची गरज नाही. पण जी कॉन्ट्रोवर्सी आहे ना, की आज ह्या मंडळाचा ह्याने हा गणपती बनवतोय, त्या मंडळाचा, मग कुठेतरी कोणत्या तरी मूर्तिकाराचं ना मन दुखावलं जातं त्याने. म्हणजे की ह्याची मूर्ती ह्याच्याकडे गेली, त्याची मूर्ती, म्हणजे आम्ही लक्ष देत नाही. आमच्यामध्ये थॉट काय आहे, की बाबा बजेट नाही परवडत आहे मूर्तीचं, म्हणून हा माणूस तिकडे गेला. गेल्या वर्षी ह्या मूर्तिकाराकडनं काम काहीतरी इकडे तिकडे झालं, म्हणून हा मूर्तिकार तिकडे गेला. नो डाऊट हे मार्केट आहे, वेळ कमी आहे, कोणाचं तरी कुठे नाही कुठेतरी कमी जास्त होणारच. आणि कसं आहे, सगळ्या गोष्टी 100% नाही, कोणताच मूर्तिकार काय बोलतो आता, 100%. काही वेळेला आता हे जेव्हा महाआगमन असतं की एकाच वेळेला बरेच मूर्त्या निघतात, तर त्यावेळेला काही काही वेळा डिलेही होतोय कामाला. आता यावर्षीच आपण उदाहरण घेतलं, अजूनही ते विसर्जनाची परवानगी नाही भेटलेली आहे. मध्ये आता पीओपीची बंदी होती, ती कुठेतरी आता उठली. ह्याच्यामुळे सगळं आपल्याला नाही बोललं तरी महिनाभर डिले झालाच आहे. मग याच्यामध्ये आता पुढे डिले झाला तर त्यावेळेला मंडळ समजून घेत आहेत का? नाही, ते कसं झालं, आता पीओपीचा सगळ्यात मोठा मुद्दा होता, की काही 10 फालतू लोकांनी बोललात तरी चालेल, की त्यांनी एक ही अशी गोष्ट केली का आता कोणाला तरी दाखवून द्यायला, त्याच्यामध्ये विचार नाही केला की कितीतरी गरीब लोक आहेत, किती त्यांचं पोट त्याच्यावर चालतं, कोणतरी त्याच्यावरती अवलंबून आहे, ह्याचा विचार न करता फालतूपणे कोर्टामध्ये केस टाकायला, रिओपन करायला गेले. आणि त्यांना देवाने उत्तर दिलं, की देव सगळ्या बाजूने बघत असतो, कुठे ना कुठे त्याचा विजय झालाच आणि त्यांची हार झाली शेवटी. आणि ह्याच्यामध्ये खूप मेहनत घेतली आहे. म्हणजे पीओपीमध्ये बोलाल तर प्रशांत देसाई आहे, त्याच्यानंतर सुरेश शर्मा आहे, त्याच्यानंतर राहुल गोने आहे, आणि सिद्धेश, भरपूर मूर्तिकारांनी सगळ्यांनी एकत्र येऊन खूप चांगल्या रीतीने काम केलं. प्रत्येक मूर्तिकाने आपापल्या लेवलला जाऊन आपलं स्टेबलायझेशन करून कामं करून घेतली. मग कोणी कोर्ट लेवलला केलं आहे, मी सुद्धा केलं आहे. पण मी पण वेगळ्या माध्यमातून कामं केली आहेत, म्हणून आज लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचल्यात आणि लोक जागृत झाली. कुठेतरी इन्व्हॉल्वमेंट होणं महत्त्वाचं होतं. तर प्रत्येकाने आपापल्या जागेवरती काम केलं आहे. माझं योगदान त्याच्यामध्ये कदाचित कमी असेल, मी सांगेन की मला वेळ नव्हता माझ्या काही पर्सनल गोष्टींमुळे. पण ह्या लोकांनी खूप मेहनत केली आहे त्याच्यावरती आणि तो तर अजूनही आपण करतात. मुद्दा घेऊच, पण माझा काय मुद्दा होता की समजा अगर डिले झाला तर तुमचं काही मंडळाशी बोलणं झालंय का, असं की यावर्षी डिले झाला तर समजून घ्या किंवा असं काही? नाही, कसं आहे की आपण सिम्पल आहे ह्याच्यामध्ये, काय आहे की आपल्याला जेवढ्या पोटात जागा आहे ना, आपण एकतर तेवढंच खावं. मी हा प्रश्न पहिला मांडतो, की आपल्याला माहिती आहे ना वेळ कमी आहे, आपल्याकडे 1 महिना आहे, पीओपीची परमिशन लेट मिळाली, आपल्याला कारखान्याचं काम लेट मिळालं, तर आपण ह्यावर्षी 10 मूर्त्या कमी बनवू, चांगल्या बनवू, काम व्यवस्थित देऊ. पण त्या 10 मूर्त्या आपण एक्स्ट्रा घेतल्या ना, तर तुमचं नो डाऊट आहे की एक काम करता करता दुसरं काम राहूनच जाणार. मग त्यापेक्षा तुम्ही ह्या वर्षी विचार करा, पुढच्या वर्षी मंडळ परत येतील आपल्याकडे, ज्यांना मूर्त्या आपल्याकडनं घ्यायच्यात ती परत येतील. पण ह्या वर्षी तुम्ही 10च्या बदली 5च मूर्त्या बनवा ना, आणि त्या चांगल्या बनवा. वेळेची मर्यादा आहे, आपल्याला माहिती आहे. एवढं तरी कॉमन सेन्स प्रत्येक मूर्तिकाराला असेल, की आपण वेळ कमी आहे, आपल्याकडे लेबर किती आहेत, आपण किती वेळात काय काम करू शकतो, ह्यानुसार आपण मूर्त्यांची बुकिंग घेतली पाहिजे. आपण घेत जातो होरडासारखे, आणि कुठेतरी त्या मूर्त्या एंडिंगला पूर्ण नाही होत, नो डाऊट तुमचंच नाव खराब होणार आहे तिथे. आणि कुठेतरी मी काय बोललो, की कोणताच मूर्तिकार असेल 100% फुलफिल गोष्ट करत नाही. कुठेतरी 10% प्रत्येक मूर्तिकाराचं काम चांगलं राहतंच. किती पण मोठं मंडळ असो, किती पण मोठी मूर्ती असो, प्रत्येक मूर्तिकाराकडनं 10% काम राहतंच आणि राहणारच. कारण हा वेळ मर्यादा खूप कमी आहे. तर ही मंडळाने अंडरस्टँडिंग ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, की एवढ्या कमी वेळामध्ये तो मूर्तिकार काम करतोय, तर त्याच्याकडनं कुठेतरी XYZ काय राहत असेल तर तुमच्यापैकी तुम्ही जाऊन त्याला मदत करा आणि करून घ्या. असं नाही की नाही होत आहे. म्हणजे गणपती हा तुमच्या मंडळाचा पण आहे आणि मूर्तिकार बनवणारा पण आहे. मग तिथे बोलणार की आम्ही तर पैसे देतो. अरे पैसे देऊन सगळ्या गोष्टी विकत घेता येत नाहीत. पैशांपेक्षा पण मोठी माणुसकी आहे,
तुम्ही जर माणुसकी दाखवली, तो पण मूर्तिकार तुमच्यासाठी रात्रंदिवस बसून काम करत असतो. थोडा तुम्ही पण त्याला जर हात लावलात ना, एक चल दादा हे जे करून देतो मी तुला, कर. तर तुमचंही काम अजून चांगलं होईल. इव्हन तुम्ही पण त्याच्यामध्ये खूप प्रेझेंटेबल राहाल. आणि एक दोघांनी मंडळ आणि मूर्तिकार यांच्यात समन्वय असणं खूप महत्त्वाचं आहे. प्रॉपर कोऑर्डिनेशन असणं महत्त्वाचं आहे. आणि काम राहिलं ना, तर त्या मंडळाने त्या मूर्तिकारावरती शिवीगाळ करणं, त्याला मारणं, ह्या गोष्टी तुम्ही जेव्हा एका मूर्तिकाराला मारता ना, तर तुमच्या देवावरच तुम्ही हे करणार काय? जो तुमची मूर्ती घडतो, जिथे तुमची मूर्ती घडते तिथे जाऊन तुम्ही शिव्यागाळ करणं, दारू पिऊन जाणं, त्याच्यानंतर मारामारी करणं, हे कोणत्या देवाला पटेल? आणि ही लोकं अशी कोण करतात ना, ज्यांना देवाबद्दल काही नाही वाटत, जे फक्त शोषा करतात. नाही पण म्हणजे आता एक मंडळाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं ना, ती लोक बोलतात की आम्ही पुढेही त्या बँजोवाल्यांना आणि पैसे दिलेले आहेत. मग त्यांच्या साईडनी कधी विचार केला होता? म्हणजे कोणाच्या मूर्तिकार मंडळाचा? मंडळाच्या साईडनी मंडळ आता बोलतात ना की आता समजा त्यांनी सकाळी 11चा टाइम दिलाय, काही वेळा डिले झाला, एक 4-5 वाजले, मग नंतर पोलिसही तिथे थांबवत नाहीत जास्त वेळ. ते योग्य आहे. मी तेच बोलीन ना, की बाबा मंडळांना माहिती असतं की आपलं का, मी आता तेच बोललो ना परत, की तुम्हाला कळतं ना की एखाद्या मूर्तिकाराकडे ऑलरेडी इतका लोड आहे, तर तुम्हाला त्याच्याकडनंच मूर्ती का हवी आहे? म्हणजे तुम्ही पण विचार करायला, हा मंडळाने पण विचार करणं महत्त्वाचा पार्ट आहे ना, की ऑलरेडी एक मूर्तिकार 100 मूर्त्या घेत असेल, तर तुम्ही परत त्याच्याकडेच जाऊन थांबणार, तर कुठेतरी तुम्हाला 100% फटका पडणारच आहे. आहेत ना बाकीचे मूर्तिकार, त्यांना पण कधी कधी द्या मूर्त्या. म्हणजे असं नाही की तुम्हाला नाही आहे. तुम्हाला जर वाटतं की त्याचं झालंय, तर तिकडे तुम्ही मूर्त्या देऊ शकता. आणि जेव्हा तुम्ही तुमचं टाइम झोनमध्ये तुम्ही बसाल ना त्या, तेव्हा होऊन जाईल. आणि असं नाही आहे की काम होत नाही. माझ्याकडेचं 100 ते 90% काम मूर्ती न्यायच्या आधी पूर्ण असतं. माझ्याकडे आजपर्यंतच्या रेकॉर्डमध्ये फक्त 2020ला झालेलं, कारण 2020ला फक्त 25 दिवस हातामध्ये होते. 25 दिवसामध्ये एवढ्या मूर्त्या घडवणं, प्रबळ बनवणं खूप मोठा टास्क होता. त्या पिरियडमध्ये कुठेतरी मागे पुढे झालं, ते पण आपण काय केलं की कुठेतरी 20%च मॅनेज केलं, की राहिलेलं काहीतरी एखाद दुसऱ्या मूर्तीचं, नाही तर सगळ्या मूर्त्या व्यवस्थित गेलेल्या. त्यानंतर बाकीच्या 2 वर्षामध्ये पण आपण ट्राय केलंय की आपण पूर्ण मूर्त्या 1 डे बिफोर रेडी करून ठेवणं. म्हणजे तुमच्या 1 दिवस न्यायच्या आधी रात्री तुमची मूर्ती पूर्ण रेडी असेल, विथ धोतर घालून, सकाळी तुमच्या अवेलेबिलिटीप्रमाणे तुम्ही घेऊन जाता. त्याच्यानंतर ह्याच्यात काय असतं ना, एकतर मॅनेजमेंट करणं, टाईमवरती काम करणं. त्याच्यानंतर नो डाऊट काय काय ह्याच्यामध्ये काय होतं की कधी कधी लेबर आजारी पडतात, एखादा लेबर कुठेतरी निघून जातो, काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम असतील, ह्या गोष्टी मंडळांना नाही माहिती असतात. मग मी आता तेच मगाशी बोललो की तुम्हाला जर वाटलं ना तो मूर्तिकार कुठेतरी अडकतोय, 3 दिवस आधी तरी माहिती पडतं ना, तशावेळी तरी तुम्ही त्याला मदत करा आणि तुमचं काम पूर्ण करून घ्या. त्या मूर्तिकाराला दोष नका देऊ की तू केलंच नाही, तुझी जबाबदारी आहे. मान्य आहे की त्याला पैसे पेड करताय तुम्ही, पण कुठेतरी तो अडकलाय, त्याचे माणसं नाही, आजारी पडले किंवा तो आजारी पडलाय, तर त्यावेळी तरी तुम्ही दाखवा, कारण तो तुमच्यासाठी काहीतरी करत असतो तिथे. बरं आता कसं, आता जो मेन मूर्तिकार आहे ना, तो आजारी पडले तरी, म्हणजे आता आम्ही सांगतो 2017 आम्ही खातू साहेबांना आदल्या दिवशी भेटलेलो, त्यांना 3 दिवस भरपूर ताप येत होता. म्हणजे अगदी आम्ही त्यावेळेला बोलले की काय येतं, पण तेच बोलले की रविवारी या गणपतीची डिलिव्हरी आहे आणि त्यांचंही तिथे सगळं नियोजन करायचं आहे, तर मी थांबू नाही शकत. त्यांनी तो अंगावर काढला ताप आणि मग जे झालं ते तेच असतं ना. आता मी पण, मला मागच्या वर्षी मला डेंग्यू झाला होता. मी अक्षरशः कारखान्यात ॲडमिट नव्हतो झालेलो. मी कारखान्यातच सलाईन लावायला सांगितलेली. मी त्या एका बाकड्यावर बसून तिथे झोपून उठून मी माझी कामं केलेली. मी लिटरली उठून आहे ना, गणपतीच्या पाटावर जाऊन पडलो. घरातल्यांना माहिती पण नाही मी आतमध्ये जाऊन पडलो आहे. आणि त्याच्यानंतर मला नेऊन परत त्यांनी मला तिथून हॉस्पिटल न्यायची पण मिळाली नाही. पण उद्या माझ्या गणपती कारखान्यातून 10 निघणार आहेत आणि मी जाऊन हॉस्पिटलमध्ये झोपणं हे योग्य नव्हतं. तिथेच थांबून मी ते सगळ्या गणपतीची कामं पूर्ण केली. गणपती जेव्हा कारखान्यातून बाहेर पडले, तेव्हा मी जाऊन ॲडमिट झालो. पण मग कुठेतरी मूर्तिकारांवर आता बोलतात ना, ते एक एंड येतो ना, तो थोडा कोणालाच चांगलं हे नाही आलंय, काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स होतातच आहे सगळ्यांना. कामाचा प्रेशर असतो, वातावरण असतं, कारखाना बोलल्यावरती पाऊस पडणार, थंडावा राहणार, मच्छर आहेत. ह्या गोष्टीने कुठे ना कुठेतरी माणूस लास्ट स्टेपला झोप न पूर्ण होणे, त्याच्यानंतर जेवण टायमिंगवर नसणं, ह्या गोष्टींमुळे तो माणूस लास्टला आजारी पडतो. का तर कंटिन्युअसली 5-6 दिवस माणूस जागून राहील, तर त्या माणसाचं काय होईल की झोपतच नाही तो माणूस, न पाठ टिकत आहे, तर त्या माणूस आजारीच पडणार शेवटी आणि लास्टला होणारच आहे. म्हणून मी सांगतो की मी गेल्या वर्षी माझी मस्त, मला वाटतं 15-16 गणपती बनवले, पण खूप छान झाले. गणपती बसून रंगून मस्त मी आरामात बसलेलो होतो. मी ह्या वर्षी पण तोच टॅगलाईन ठेवला आहे. माझ्याकडे एवढे दिवस आहेत ना, 25,
माझ्याकडे 60 दिवस आहेत ना, तर मी 25 गणपती बनवेन. एका गणपतीला 3 दिवस कॅल्क्युलेशन करेन मी. दिवस कॅल्क्युलेशन करता येतात ना आपल्याला, त्या हिशोबाने तेवढेच गणपती बनवीन आणि व्यवस्थित काम करेन. गेल्या वर्षीच बोलतोय, पण गेल्या वर्षी नाही, कशी पण ते रील एक कुठली तरी आलेली, एक लालबागचा राजा काहीतरी केलेला, त्याच्यावरून बरंच काहीतरी एक वाद झालेला. ते तो पण मी का? ओपनली सांगतो की लालबाग राजाची मूर्ती घेतलेली त्यांनी माझ्याशी मे पासून कोऑर्डिनेट करतात. जर तुमचं टार्गेट आहे की मे पासून तुम्ही माझ्याबरोबर कोऑर्डिनेट करताय, तर मी एक तुम्हाला अमाऊंट सांगितलंय स्पेसिफिक, मला पेड करा. बरोबर, ती अमाऊंट तुम्ही मला पेड करत नाहीये. ती अमाऊंट जोपर्यंत पेड करत नाही, मी समोरची वस्तू आणून तुम्हाला देऊ शकत नाही. राईट, मला काय बोलायचं कळलं असेल. परत ती लास्टच्या टप्प्यातली 40% अमाऊंट मला द्यायला सांगितलं तू, त्याच्यानंतर ती वस्तू येणार आणि मी काम करणार. ती अमाऊंट मला लास्टचे 10 दिवस राहिले तरी पण मला तो माणूस पेड करत नाहीये. मग मी कसं काम पण ते करणार? असंही बोलत होते की तुम्ही त्याला येलोइश केलेला अख्खा गणपती. तो येल्लोइश नाही, जो प्रॉपर कलर आहे ना. काय झालं माहिती आणि त्याच्यामध्ये, ते लोक बोलत होते की तुम्ही गदा पण दिली नाही. नाही, मी त्यांना आधीच सांगितलेलं, मी त्यांना गेल्या वर्षी फायबरची गदा दिलेली बनवून. ओके, दिलेली. हा, आणि त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलेलं ही गदा जपून ठेवा. दरवर्षी मी तुम्हाला, जर तुम्हाला कुठेतरी खर्चामध्ये ऍडजस्ट करतोय ना, तर ते तुमची जबाबदारी की ती वस्तू जपून ठेवणं. दरवर्षी मी तुम्हाला ते एक्सपेन्स टाकून नाही देऊ शकत माझ्या खिशातले. बरोबर. हा, मी तुम्हाला एकदा सांगितलं की बाबा याचा एवढा खर्च पडेल, तर तुम्ही ते बरं त्याच्या पलीकडे पण जाऊन मी त्याला काम देतोय. आणि त्यांनी मूर्ती सांगून पण त्या समोरच्या माणसाला जर मी ते पेड नाही केलं, ती वस्तू माझ्यापर्यंत पोहोचलीच नाही. बरं, मी माझ्या खिशातले पैसे टाकून 5 दिवस आधी ती वस्तू मागून, का तर ह्यांचं नुकसान नको व्हायला, कुठेतरी गणपती यांचा जातोय, तर मी त्यावर्षी त्यांना गणपती बनवून देणार नव्हतो. न देऊन पण त्यांना मी ती वस्तू बनवून दिली. आणि लास्टला ह्या सगळ्या गोष्टी होणारच आहेत की डिले कोणी केलाय? मंडळाने. का पेड केलं नाही तुम्ही? जर तुम्ही तुमच्या कमिटमेंटवरती राहता, जर तुम्ही वर्षभर तुमच्याकडे टाइम असतो की आपला गणपती पुढच्या वर्षी बसवायचा आहे, तुम्ही त्या मूर्तीची अमाऊंट तरी 1 वर्ष आधी प्रिपेअर करून ठेवा. बाकीचे खर्च नंतरचे वर्गणीमधून तुम्ही मॅनेज करू शकता. पण ती मूर्ती तिथे एक्सपेन्स नाही ना टाकू शकत मूर्तिकार. का टाकेल? जर तुम्ही 50% अमाऊंट बुकिंगला दिली तर आम्ही बाकीचे एक्सपेन्स मॅनेज करू. आज मुंबईसारख्या ठिकाणी आम्ही जागा घेऊन आम्हाला जागेचे एवढे रेट भरावे लागतात. जागा, लेबर फुकट नाहीत ना. 3 महिने तुम्हाला सांभाळायचं लेबरला. कोणता माणूस विदाऊट पगार काम करेल 3 महिने? करेल? मी माझं सगळं जॉब, माझं वर्षभराचं काम सोडून मी 3 महिने कारखान्यावरती तटस्थ आहे. तर माझी फॅमिली आहे, माझ्या मागे माझ्या वर्कर्सची फॅमिली आहे, मला तेही सांभाळायचं आहे. मी कोणता मोठा अंबानी वगैरे नाही आहे, मी एक मिडल क्लास माणूस आहे. शेवटी त्यांनी दिले की नाही दिले ते पैसे? नाही दिले. तर मला मी त्यांना लास्ट सांगितलं, जर तुमचे पैसे नाही आले अजून ह्या वर्षी, जर मला त्याने मला आता आजची तारीख दिली आहे, तर मी सरळ त्यांचं स्क्रीन बोर्डवरती टाकणार, ह्यांची मूर्ती कोणी बनवू नये. आणि त्याच्या व्यतिरिक्त मला सांगतो तो की सतत मूर्ती तुटेल का. म्हणजे तुझा एक्सपिरियन्स काय आहे? तू त्याच्या आधी जर तू ट्रॉलीवरनं गणपती नेला व्यवस्थित, तर ह्यावर्षी तू ट्रकवरनं गणपती का नेला? मी सांगितलेलं, एकदा कारखान्यातून मूर्ती बाहेर पडली की जबाबदारी सर्वस्व मंडळाची असते, मूर्तिकाराची नसते. आणि मी जेव्हा लांबच्या मूर्त्या घेतो, इथून माझी संभाजीनगरला मूर्ती गेली आहे, 3 वर्ष मूर्ती तशीच आहे अजून, एका मूर्तीला क्रॅक नाही. तुमच्याच मूर्तीला कसं? तिथं मूर्ती मी आठवड्याभर आधी घेतलेली, 18 फुटाची मूर्ती. इथून संभाजीनगरपर्यंत मूर्ती व्यवस्थित जाऊ शकते, तर इथून गुजरातला नाही जाणार का? आणि तो माणूस मला फोन करतोय, बरं तुला मी एवढी हेल्प केली आणि पेमेंट करताना माझं गुगल पे होत नाही, मग मला ठेवून घ्या तुम्ही. तुमची तयारी काय आहे? जर तुम्हाला वाटतं की जर तुम्ही गुगल पे नाही होत, या सगळ्या गोष्टी आधी मॅनेज करा. मी माणुसकी खातीर गणपती सोडला, कोणाचा तरी देव कारखान्यातून जातो, ह्याने माझ्याकडनं घेतला की देवाला थांबवायला नको, हा करेल पेमेंट. तिथे गेल्यानंतर माझा मूर्ती तुटली, तर मूर्ती तुटली, तर तुझ्या आगमनाला मूर्ती कशी दिसली? तू कोणाकडनं बनवून घेतलीस ना, विसर्जन करायला नाही लागली ना पूर्ण, तुटली असती तर. आणि ओली मूर्ती आहे, 5 दिवसात तुला क्रॅक पडणारच, ही त्याला मी आधीच सांगूनच ठेवलंय गोष्ट. मी इव्हन प्रत्येक लांबच्या मूर्तिकाराला सांगतो की मी तुम्हाला इथून सामान देतोय, मी लेबर पाठवणार नाही परत, तुमच्या तिथे तुम्ही मॅनेज करा, कलर मॅचिंगसाठी मी तुम्हाला देत आहे. लांब मूर्ती नेणार, नो डाऊट आहे, कोणताच मूर्तिकार असा नाही की त्याची मूर्ती क्रॅक नाही जाणार, किती पण सुकलेले असो. कारण आपले गव्हर्नमेंट खूप हाय लेवलचे आहेत, रस्ते खूप चकाचक बांधलेत त्यांनी, त्याच्यामुळे तो कधी होणार नाही असं नाहीच आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी फेस कराव्याच लागणार आहे त्यांना. मुंबईच्या कुठल्या मूर्तीबद्दल आपल्या आजपर्यंत कंप्लेंट नाही आल्यात आणि बाहेरच्या पण नाही आल्या, पण हे गुजरातवाल्यांची का आली? त्याच्यानंतर मी त्यांच्या मंडळातल्या एका माणसाशी संवाद साधला, जो ह्यांच्या अगेन्स्टमध्ये बोलत होता की ह्यांनी असं असं केलं, ड्रायव्हरला सांगून मूर्ती पण नीट हाताळली नाही, तो ड्रायव्हर ऐकत नव्हता, म्हणजे ह्यांना आगमन करायची घाई होती. बरं तुम्ही मूर्ती दिले, मला पैसे देत नव्हते ना, म्हणून तो माणूस मला बघायला पण नाही आला की मूर्ती बनवले की नाही.
जर तुम्ही आज मूर्ती नेता ना, तुम्ही संध्याकाळी पोचताय, रात्री मूर्ती न्यायच्या, तर चूक कोणाची आहे? मंडळाची आहे की नाही? तुमचं येऊन मध्ये भेटणं, माझ्याशी संवाद साधणं. बरं, माझ्यावर तुम्ही सोपवलंय, पण तुम्ही पैसे तरी फिलफूल केलेत का त्या गोष्टीचे? तुम्ही जे पैसे पाठवले त्यात मी पाट, टेबल, प्रभाव, माझं सगळं रेडी होतं. फक्त मूर्तीचे पैसे नाही आलेले माझ्याकडे. मग मी माझा, जर उद्या समजा तुम्ही आलेच नसते तर ती एवढी मोठी मूर्ती ठेवून मी काय करणार आहे? माझ्याकडे 90% अमाऊंट बाहेरची जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी ती अमाऊंट बेअर नाही करू शकत. बरोबर. माझ्याकडे तुम्ही 90% पेड करा, तर मी तुम्हाला त्याच्यामधून पुढे हे करणार ना. बरोबर. तर मग यावर्षी नवीन काय? कारखान्यात 2 नवीन चेहरे दिसत आहेत. ते नवीन नाही, ते ऍक्च्युली त्याला फक्त पॉलिशिंग केलं थोडीशी, फक्त की काहीतरी थोडंसं नवीन थोडंसं करता येईल असं म्हणून, आणि अजून एक नवीन चेहरा बनला. शिवाय आर्ट्स पण पॉलिश होईल यावर्षी. ते तर दरवर्षीच असतो काही ना काहीतरी, तर ह्या वर्षी थोडंसं आहे अजून, कारण थोडंसं काय बघायला भेटेल असेल, नक्कीच वेगळं असेल काही ना काही प्रत्येक मूर्तीमध्ये. कारण ह्या वर्षी बऱ्याचशा एरियातल्या मूर्त्या आल्यात आपल्याकडे. चेंबूर आहे, त्याच्यानंतर घाटकोपर आहे, त्याच्यानंतर कुर्ला आहे, घुगंडी आहे, त्याच्यानंतर कामाटीपूर आहे, काय म्हणतात ते, कुंभारवाडा आहे, त्याच्यानंतर कुलाबा आहे, पुढे वाशीनाका आहे, त्याच्यानंतर मालाड आहे. म्हणजे अशी बरीचशी एरियातली चांगले चांगले मंडळं आलेत आपल्याकडे, आणि त्यामुळे असं आहे की आपल्याला काम पण तेवढं 100% द्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर नक्कीच काही ना काहीतरी नवीन बघायला मिळेलच यावर्षी. पण मग एक्झॅक्टली 4 महिने आधी वाटलेलं का की असं काय परत करता येईल मागेच्या विसर्जनाचं? मागीच्या विसर्जनावेळी तर असं असं टोटली ब्लँक झालेलं होतं, म्हणजे लिटरली प्रत्येक मूर्तिकार रडत होता. आणि का तर काय ना, ह्या गोष्टी आमच्यासाठी फक्त मूर्ती घडवणे म्हणजे फ्रँकली जे मूर्तिकार आहेत ना, जसं अनिकेत आहे, मी आहे, त्याच्यानंतर सिद्धेश, त्याच्यानंतर असे जे मूर्तिकार आहेत ना, ज्यांना की कळकळ आहे, गणपतीत मुरलेले आहेत, मातीत मुरल्यासारखे, त्यांना त्याच्याबद्दल एक वेगळंच हे आहे की भावूक होणं, भावनिक होणं. त्या गोष्टी कुठेतरी अशा वाटवत्या की बाबा ह्या गोष्टी हातातून निघून तर नाही जाणार ना, की ही जी आवड आहे आमची, म्हणजे मोठे गणपती बनवायची, मोठे गणपती बघायची लोकांची, ह्याच्यामध्ये थोडंसं खंत होती की बाबा ह्या वर्षी काय होतं आहे, कदाचित बंद होतं की काय मोठ्या मूर्त्या बनणं. पण एवढी कॉन्फिडन्स होता की नाही, की कुठे ना कुठेतरी गणपती बाप्पा बॅकअपसाठी आहे. काही रेडीमेड ठेवलेले का, म्हणजे पेपर किंवा असं काही? पेपर मॅचची तयारी अशी पण आपण कोविडमध्ये पण केली होती. त्याच्यामध्ये कोविड नंतरच्या ह्याच्यामध्ये की जर असं काय झालं तर पेपर मॅच पण आपण यूज करू शकत होतो. पण शेवटपर्यंत मी ते डिक्लेअर का नाही केलं, का तर भरपूर मूर्तिकार, भरपूर लोक त्याच्यावर अवलंबून होती, आणि जोपर्यंत गव्हर्नमेंटचा निर्णय येत नाही तोपर्यंत सगळ्यांच्या लढ्यामध्ये साथ देऊन आपण पण टीम करायचं. त्याला वेगळीच होणार होती, म्हणजे आताची लोक आहेत. जी माझी टीम आहे ना, ती काम माझी दोन्हीवरती काम करणारी आहे. म्हणजे जी मी अशीच टीम प्रिपेअर केली आहे की जी दोन्ही कामं आरामात करतील, हे पण आणि हे पण. असं प्लास्टरी करतील, मातीही करतील, त्याच्यानंतर पेपर मॅशही करतील. आणि पेपर मॅचचा खर्च कुठेतरी मंडळांना परवडणारा नव्हता. तर एक आणि साधारण अगर सांगू शकता तर एक 12 फुटाच्या मूर्तीला साधारण किती खर्च आला असता पेपरला? तुम्ही डिक्लेअर नाही करू शकत, पण इफ केस नाही, बट आता समजा एक अंदाज फक्त बोलताय. आता समजा पीओपीची 1 लाख असेल तर ती डबल डबल पीओपीची 1 लाखाला असेल तर ती 2 लाखाला जाईल, 2, 2.5, 3 लाखापर्यंत जाईल. म्हणजे टोटली कॉस्ट त्याचे डबल, लेबर डबल, टाइम डबल, सगळं टोटली डबल जातं. त्याच्यामुळे त्याची थोडी कॉस्ट हायेस्ट लेवलला, त्यामुळे ती मंडळांना कुठेतरी परवडणारी नव्हती. आणि त्याच ह्याने इथून आहे की बाबा पीओपी माध्यम होऊ देतं असं. आणि मग माझं एक मत आहे, तुम्ही लोक जे बाकीचे मूर्तिकार होते जे मातीच्या याच्यावरून लढत होते त्यांच्याशी कधी बोलणं का नाही केलं की ते थांबवायला सगळं? म्हणजे कसं झालं म्हणजे एक सोशल मीडियावर आहे ना, म्हणजे आता तुमचं पण हे बघितलं, एक फक्त विरोधच दिसत होता. मग त्या लोकांमध्ये कधी बोलणी का नाही केली? नाही, कसं झालं की जे माती कलाकार आहेत ना, मातीच्या मूर्त्या घडवतात, नो डाऊट त्यांचं पण असं आहे की बाबा आता कुठेतरी असं झालं आहे की कोणी पण आजकाल उठतंय मातीच्या मूर्त्या किंवा डाय बनवतंय, मूर्तिकार बनतंय. नाही तर तसं नाही, तर त्यांना पण हेच आहे की प्लॅस्टरची मूर्ती साचेतून काढून उभी नाही होत फक्त. आणि आम्ही सगळे बनवतो ना, ते पूर्ण टोटली हँड जॉब आहेत. एक वेगवेगळ्या लेवलला मूर्त्या बनतात की साच्यातून काढून कोणी उभं करू शकतो. त्यांच्यामुळे त्यांना ती भीती आहे की आजकाल छोट्या मूर्तीमध्ये खूप कॉन्ट्रोवर्सी झाले की प्रत्येक मूर्ती आणतोय ह्याच्याकडनं डाय मारतोय आणि त्याच्यावरती काम करतात. मग त्यामुळे त्यांना कुठेतरी भीती असते की आमचं मातीकाम कुठे जात नाही. पण मी एकच सांगतो की तुम्ही तुमची कला कुठे जाणार नाही. एक मातीचा मूर्तिकार बसून एका टायमिंगला वर्षभरात 100 मूर्त्या पण नाही बनवू शकत. एकटा फक्त 100 मूर्त्या पण नाही तुम्ही बनवू शकणार.
मग तुम्ही काय हे करताय की जर तुम्हाला तुमचं काम तुमच्या पोटापुरतं मिळतंय ना, तर आपण आपलं काम बघा. तुम्ही मग ह्याला विरोध करा, त्याला विरोध करा. तुम्ही तुमचं काम प्रेझेंट करा ना, दाखवा ना तुमच्या कामामध्ये कमालता. तुम्ही आणखीन काय करता येतं का बघा माती कामामध्ये? तुमच्या कामावरती लक्ष द्या. पीओपी आली म्हणून माझं काम बंद का नाही? तुम्ही जर काहीतरी सुबकता अजून दाखवली तर तुमच्याकडे नो डाऊट पीओपीची मूर्ती सोडून पण लोक तुमच्याकडे येतील, का नाही येणार? त्याच्यासाठी तुम्ही विचार करा ना की आपण अजून कमी मध्ये काय करू शकतो, की आपल्याला अजून रेट कमी करून मातीच्या मूर्त्या कशा बनवता येतील. त्याच्यामध्ये मातीच्या मूर्त्या सगळ्यांना परवडत नाहीत. आजकाल मिडल क्लास लोक पण आहेत. एक मातीची मूर्ती 10 ते 11 हजार रुपयाला आणि पीओपीची मूर्ती 5 हजाराला मिळते. तर का मूर्ती मग घरगुती लोक घेतील? एक एक्झाम्पल सांगतो की त्या लोकांना ती परवडली पण पाहिजे ना. एक चाकरमानी वर्षभरात कमवून एक गणपतीसाठी एक एक्सपेन्स साठवतो आणि त्याच्यामध्ये जर तो गणपतीसाठी 10 हजार देईल तर त्याच्यामध्ये घरातले खर्च आहेत, त्याच्या डेकोरेशन आहे, घरी उठबस करणं आहे, जेवण असतं. एक मिडल क्लास माणूस नाही करू शकत एवढं एक्सपेन्सिव्ह फेअर. त्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि विचार केला पाहिजे. मग इथे काय झालं ना, जो तो सेल्फिश झालाय. म्हणजे स्वतःचाच विचार करतो की मी काय करतोय ते खूप मोठं आहे, म्हणजे माझं पोट भरलं पाहिजे. दुसऱ्यांच्या पोटावरती लाथ मारली तरी चालेल, पण आपण सगळ्यांचा विचार करूया ना. सगळ्यांना थोडं 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 मिळालं तर त्याच्यात काय वाईट होणार आहे का? आणि एवढी मोठी लोकसंख्या आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या घरी गणपती असतो. तुम्ही बनवून थकाल एवढे गणपती आहेत. मग तुम्ही काय विचार करता की असंच होईल मग आमच्या पोटावर? आणि हे जे प्रकरण केलं ते त्या लोकांनी सांगितलं ना, त्या फालतू लोकांनी ते केलेलं होतं. का तर त्यांची कॉन्ट्रोवर्सी काय होती की त्यांना तिकडून मूर्त्या मिळत नव्हत्या. त्यांनी तिकडून मूर्त्या द्यायच्या बंद केलेल्या, का तर ह्यांनी त्याचे पैसे नाही दिलेले. हे उघड सांगणार नाही ती लोक. तुम्ही जर त्यांचे पैसे नाही दिले तर तुम्हाला सेकंड टाइमला उभं करतील का? मग तुम्ही त्यांचा राग कसा काढायचा, तर असा काढायचा. नाही, पण या ह्याच्यावर कधी असं वाटलेलं का की हा प्रकरण एवढं वाटेल की गणपतीचं विसर्जन थांबेल? कसं केलं की त्या ज्या चोरांनी काय केलं माहितीये, गपचूप ही गोष्ट केली, कोणाला धरून नाही केली. पहिले जर एका समित्यांमध्ये आले, इथल्या मुंबईच्या समित्यांमध्ये ह्याच्याशी गोड बोल, त्याच्याशी गोड बोल, त्याच्यानंतर जाऊन डिरेक्टली ही गोष्ट केलेली आहे. आणि त्यांना तेच करायचं होतं की तिथे त्या उत्सवावरती तिथे त्याच वेळेला बालाजी नाही, पण कसं त्यावेळेपर्यंत ती लोक कायदेशीर जात होते की कोर्टाचा पुरावा किंवा हे सगळं घेऊन ती लोक काम करत होते. मग त्यावेळेला आपण कुठे मागे राहिलो असं नाही वाटलं का? आपण मागे राहिलो. म्हणजे कसं आहे की चोर जेव्हा चोरून काम करत असतो ना, तेव्हा तो 10 जणांना सांगून नाही करत काम की मी असं असं करणार आहे. तुला जर काम करायचं आहे, एखादी गोष्ट समजा तुला विरोधात कोणाच्या करायची आहे, तर तू पहिलं ती करणार आणि मग उघड झाली की माहिती पडणार आहे ह्याने असं केलं होतं म्हणून माहिती झालं. ते जर त्याने आधी सांगितलं असतं, तू बाकीच्या गोष्टींसाठी तू आधी आम्हाला विचारत होतास. तेच इथल्या एवढ्या मूर्तीकारांचा का नाही तू विश्वास घेतलास की असं असं करूया म्हणून? करायला पाहिजे होतं ना त्यांनी, की कोर्टात टाकण्याआधी की बाबा 10. आणि त्यांनी पण 10 मूर्तिकारांवरती लगेच स्टे ऑर्डर आणली का? मूर्तिकारांची संख्या किती आहे? गव्हर्नमेंटने ही गोष्ट करण्याआधी तुम्ही का एखादी मीटिंग नाही केली? किंवा का, मी तर बोलीन आमदार खासदार इथले काय करतात एरियातले? त्यांचं लक्ष बनतं ना या गोष्टींवरती विचार करणं. भारतामध्ये एका आमदार सॉरी एक प्राईम मिनिस्टरला सगळ्या ठिकाणी पोहोचता येत नाही, म्हणून आमदार खासदार सगळ्या लेवलपर्यंत नगरसेवक ह्या सगळ्यांना उभं केलंय. मग आता भारतातला महत्वाचा सण ठप्प होत होता, ह्याच्यामध्ये कुठे होते सगळे? फक्त एकच एकच पुढे आशिष शेलार आले. आशिष शेलारांनी आश्वासन दिलं आणि करून पण दाखवलं. बाकीची लोक कुठे होती? पाहिजे होती ना की बाबा आपला हिंदूंचा सण थांबवलाय, हिंदू सरकार सांगून तुम्ही आता गणपती स्थापन करायचे बंद करण्याची वेळ आलेली. गणपतीच्या मूर्त्या थांबल्या, लाज नाही वाटली तुम्हाला? की आपल्या घरातला देव बाहेर पडला आणि तिथे अर्ध्या रस्त्यावरती जाऊन तुम्ही गणपतीच्या मूर्त्या थांबवता? नाही थोडी पण लाज वाटली त्यांना मनाला त्यांच्या? गणपती आम्ही मनापासून बनवतो. गणपती फक्त मूर्ती बनवायची म्हणून नाही बनवलेली आहे. तर त्या गणपतीमध्ये आम्ही जीव ओततो. कुठेतरी त्यांना ना त्यावेळी जेव्हा मूर्त्या परतीला येत होत्या ना, तेव्हा कुठेतरी ते बघताना आम्हाला किती त्रास झाला असेल त्या ठिकाणी. म्हणजे प्रत्येक मूर्तिकार रडलाय, रात्रभर सगळेजण जागे होते. ह्याच्यामध्ये प्रत्येक मूर्तिकाराच्या भावना जोडल्या. जो खरा मूर्तिकार आहे ना, जो हिथून काम करतो ना गणपतीचं, ज्याच्या हिते गणपती मुरला ना, त्याने 100% केलं. मग मी आज गव्हर्नमेंटला हा प्रश्न आहे की तुम्ही कुठे होतात सगळेजण? आमदार खासदार कुठे राहिलेला तुम्ही? का तुम्हाला दिसला नाही त्या भावना की चौपाटीवरती? त्यावेळेला जेव्हा तो मालाडचा गणपती तुम्ही तिथे होतात, मग त्यावेळेला कुठलं प्रशासनाकडून कोण आले नव्हते का? पोलिसांनी त्या मंडळातल्या 3 मुलांना मारून
आतमधून ओढून बाहेर घेऊन गेलेले आहेत आणि मारायला नेलेलं आहे त्यांनी. का? त्यांनी काय चोरी काळी केलेली? त्यांनी चोरी केली आहे कोणाची? पोलीस काय बोलत होते? गणपती विसर्जनला ते नेत होती मुलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला समुद्रालाच विसर्जन करायचंय, कुठेतरी विसर्जन नाही करणार. मग तुम्ही तिथल्या 3 मुलांना मारहाण करून तुम्ही वडून त्यांना नेऊन साईडला मारणार. त्यांनी काय केलंय? चोरी केली. एक उत्सवच करतायत आणि तो मूर्ती विसर्जन करायला नेतात, तर तुम्ही त्याच्यामध्ये का नाही आला? तिथले स्थानिक आमदार तिथे येऊन उभे राहिले. बरं, ह्या लोकांनी, ही जी टीम होती आमची, ती टीम फक्त कांदिवलीचे श्री आणि ह्या पुरती मर्यादित राहिली. बाकीच्या गणपतींचं विसर्जनचं काय? जिथे खरेच तुमची गरज होती तिथे का नाही पोहोचलात तुम्ही लोक? महत्वाचं होतं ना पोहोचणं. पण मग त्या फक्त आपण आहे ना, आपण काय केलं, बस कांदिवलीचा गणपती, कांदिवलीचा श्री विसर्जन होणार आहे, कांदिवलीचा लालबागचा राजा विसर्जन होणार आहे, तिथेच फक्त आपण अडकलो. पण त्याच्याबरोबर मालाडचे बाकीचे गणपती पण विसर्जन होणार होते ना, त्यांच्याकडे कोण बघणार होतं? झालं की नाही विसर्जन? झालं विसर्जन. तिथे जेव्हा ती 3 जण उभे होते, लिटरली सांगू त्याच्यावर, त्यावेळी की त्या मुलांना घेऊन गेले, त्यांना सांगितलं की सगळ्यात आधी पहिलं त्या मुलांना इथे आणा, त्याच्यानंतर पुढे काय करायचं ठरवूया आपण. आणि तुम्हाला मूर्ती जर न्यायचे ह्याच्यावरती, तर त्या मूर्तीचं नीट विसर्जन झालं पाहिजे. जर तिथे नाही मूर्ती नीट झाली तर तुमच्या हाताने नेऊन तुम्ही समुद्रात विसर्जन करायची. तिथल्या स्थानिक पोलिसांनी तेवढं सहकार्य केलं आणि ती मूर्ती मग आपण कृत्रिम तलावात नेऊन विसर्जन केली. आता त्या मूर्तीची हाईट कमी होती म्हणून ती कृत्रिम तलावात जाऊ शकली. बाकीच्या मूर्त्या नाही पोचू शकत. खड्डा बीएमसीने काढून त्याच्यामध्ये मूर्ती ती पूर्ण आतपर्यंत गेली पाहिजे ना. तुम्ही रातोरात बीएमसी खड्डा मारू शकता, पण एक विचार नाही करू शकला की ती मूर्ती जहाजीमधून नेऊन समुद्रात खोल विसर्जन करून, विसर्जन झाल्यानंतर त्याचे अवशेष काढून ती परत रिसायकल होऊ शकतो का? बीएमसी गव्हर्नमेंट सगळे झोपलेत. तुमचं कसले टॅक्स वसूल करता लोकांकडनं तुम्ही? जर तुम्हाला विसर्जन करता येत नाहीत मूर्त्या, तुमच्याकडे पॉवर आहे, मॅन पॉवर आहे, करा ना. एवढा मोठा वर्षातून फक्त 3-2 तिथे असाही होता की तो एरिया सेन्सिटिव्ह एरियाही होता. लिटरली तिथे जर तिथे काय झालं असतं ना त्या दिवशी, सेन्सिटिव्ह बोलण्यापेक्षा, फक्त हिंदू नाही आहेत ना तिथे सगळे, पण ते हिंदू म्हणूनच तिथे वावरत होते ते आणि त्याच विरोधात. पण त्याच्यात जर दुसरी काही गोष्ट घडली असती तर तिथे मी तेच बोलतोय ना. मग हे गव्हर्नमेंटने लक्षात घ्यायला नको होतं का पोलिसांनी तिथे? आणि तुम्ही ऑन द स्पॉट मूर्त्या बसल्या असताना तुम्ही थांबवलाच का विसर्जन? त्याचं ऍक्शन पुढच्या विसर्जनापासून घ्यायला पाहिजे होतं. गणपती विसर्जन करायचा एखादा माणूस, मी आता गणपतीवरून नाही बोलत आहे, समजा घरी आपला एखादा माणूस मिळाला, प्रेत न्यायला तिथेपर्यंत मना केलं, ते प्रेत आपण घरी घेऊन येणार का? त्याच्यात आपल्या काहीतरी भावना जडलेल्या आहेत ना. आणि गणपतीची मूर्ती विसर्जन करायला काढली, ती परत विसर्जित झालेली मूर्ती आम्ही परत जागेवर नेऊन ठेवायची. मग तुम्ही त्यावेळी विसर्जन करायला का नाही दिलं? तुम्ही पुढे 10 दिवस का एक्सटेंड नाही केले? आणि ऑर्डरसाठी 30 दिवस बाकी होते, 20 का 15 दिवस बाकी होते स्टे ऑर्डर काढण्यासाठी फायनल. मग तुम्ही तेव्हा थांबवायला पाहिजे होतं. ते का थांबवलं नाही? तिथे विसर्जन व्हायला पाहिजे होते त्या मूर्त्या. मग इथले स्थानिक आमदार, नगरसेवक, मुख्यमंत्री काय करत होते? का तर सगळ्यांना आपल्या ह्याचं पडलेलं होतं की मी जर हायकोर्टाची आहे. आणि मग तुमच्या हातात आहेत ना डिसिजन ठामपणे घ्यायला, तुम्हीच करताय, तुमच्या हातात डिसिजन घेण्याची पॉवर आहे. का नाही बदलता आलं तुम्हाला? येतच ना. आता मागेच एवढं झालं, आपण केलेच ना हल्ले वगैरे, दाखवलं, उत्तर दिलंच ना. का तर ते आपल्यावर बेतलं म्हणून दिलं ना उत्तर त्यांना आपण. मग तशीच ही गोष्ट होती ना. तेच आता माझा पण तोच मुद्दा आहे की कसं झालं, ते विसर्जन नाही झाले म्हणून हा मुद्दा वाढला. याच्या आधी पण ज्या वेळेला समिती लढत होते, मग त्यावेळेला का नाही तुम्ही लोक कोर्टात जात होते मूर्तीकार? नाही, कसं झालेलं त्यांनी की जेव्हा आपण 2020ला, आय थिंक 20 का 21ला त्यांनी परमिशन दिलेली, तेव्हा स्टे ऑर्डर आणली होती आपण ऑलरेडी. आणि स्टे ऑर्डर आणून आहे ना त्याच्यावरती काम चालू होतं की पण इतके वर्ष तर ती चाल ढकलच होत होती ना. आम्ही चाल ढकल होती, म्हणजे असं ऍक्शन घेईपर्यंत काय होत नव्हतं ना. आता जेव्हा हे पडलं ना तेव्हा 1 शॉट मध्ये क्लिअर झालं ते. पण तोपर्यंत काय वाटत होतं की गव्हर्नमेंट कुठेतरी समजून घेते. म्हणजे ह्यांनी काय करायचं, गव्हर्नमेंटने काय करायचं, जेव्हा इलेक्शन जवळ आले ना की तेवढ्या पुरतं फक्त होकार द्यायचा, इलेक्शन झाले की परत त्याच्यावरती याचा विरोध करायचा. म्हणजे प्रत्येक जण आपली बघतं सत्ता आणि बाजू बघतोय. ह्याच्यात कोणाला देवाची पडलेली नाही, कोणाला उत्सवाबद्दल पडलेली नाही. फक्त जो तो आपला फक्त एक बोलतात ना की मी माझं फक्त माझी खुर्ची सांभाळायची आहे, मला माझं पद सांभाळायचं, ह्याच्यावरती ठामपणे उभे राहिले सगळे. मला तेच म्हणायचं आहे की देव अस्तित्व नाही असं नाहीये. देवानेच माणसाला घडवलेलं आहे आणि आज कुठेतरी आपण त्याचं अस्तित्व आहे ना, म्हणूनच आपण त्याला जपतोय. आणि ह्या भावना खूप महत्वाच्या आहेत की तो उत्सव टिकवणं,
आणि हे उत्सव कशासाठी बनवलेत आपण? का तर आपण सगळ्यांना एकत्र येण्यासाठी, काहीतरी त्याच्यातून चांगले मार्गदर्शन होण्यासाठी. नाही, पण आता आजकाल काय वेगळं दिसतंय, वेगळंच चालू आहे सगळं दुनियामध्ये. पूर्ण बघायला गेलं तर कोणाशी काय पडलेली नाही. हिंदू फक्त नावापुरते राहिलेत. त्याच्यामधून पण त्यांना काही नाही. आलाच सण इव्हेंट सारखे साजरे करतात, सोडून देतात. इव्हन मंडळ पण, काय काय मंडळ गणपती बसवतात, गणपती बसवून ठेवतात, त्याच्यानंतर त्यांचं वेगळंच चाललेलं असतं. गणपतीची पूजा होते, अर्चा होते, काही नाही बघत. फक्त गणपती बसवायचा म्हणून बसवायचा, एक शोषा करायची आणि झालं. बरं, त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये त्याचं पावित्र्य जपा, काहीतरी चांगल्या आरत्या करा, त्याच्यानंतर भजन ठेवा, कोणासाठी काहीतरी उपयुक्त होईल अशा गोष्टी करा. खूप सारी मंडळं खूप चांगले कार्यक्रम करतात. त्यानंतर खूप सारी मंडळं फक्त तो गणपती बसवतात आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे बघत पण नाही पूजा होते की नाही होते. मी खूप सारे मंडळ बघितले तशी माझ्या डोळ्यांनी. ह्याच्यावरून मला एक आठवलं एक गणपती माझ्याकडे गेल्या वर्षी जीटीपीचा गणपती होता, त्यांनी माझे पैसे दिले नव्हते. त्यांच्या कारखान्यात मी 2-3 त्यांच्या गणपती जवळ कोणी गणपती जवळ एक माणूस नाही, गणपती असाच ठेवला, त्याची बत्ती पण पेटवलेली नव्हती. आणि मी कम्प्लीट तिथे 7 ते 8 तास थांबलेलो, पण एकही माणूस तिकडे भडकत नव्हता, कोणी पाया पडायला येत नव्हता. तो गणपती आपला असाच ठेवलाय, एक साईडून पाऊस पडतोय, पावसाचं पाणी गणपतीवर उडतंय. म्हणजे का मग? आणि मोठी मूर्ती पाहिजे मला. मग ती मोठी मूर्ती घेऊन तुम्ही त्या मूर्तीचं काय सांभाळता, काय त्याचं करता, पावित्र्य राखता किती, त्याची पूजा अर्चा किती करता? तुमचे तर एक अजून पण बघितलंय, तुम्ही मोठ्या मूर्तीला मग शिडी का नाही लावत? नाही, मी माझ्या मूर्तीला शिडी लावत नाही, कारण मला बॅक साईडून रॉड काढून कोणी गणपतीच्या अंगावर शिडी लावून चढणं मला पटत नाही. कारण मी त्या मूर्तीमध्ये देवत्व बघतो आणि मी माझ्या मंडळांना सांगतो की मी लावून देणार नाही, तुम्हाला लावायचं तुमचं तुम्ही कारखान्यातून बाहेर गेल्यावर लावा, माझ्या इथे तुम्ही तसं करणार नाहीये. म्हणजे पहिल्यापासून आम्ही गणेश गल्लीला गणपती बनवून, मी गणेश गल्लीकर आहे, मी आधी सांग, आमच्या मूर्तीला आम्ही आजपर्यंत कधी अंगावरती त्याच्या शिडी लावून किंवा असं लावून वरती चढलेलो नाही. त्याच्यामुळे मी तेच पुढे मेंटेन करायचा प्रयत्न आहे माझा, की आपल्या ह्या गणपतीच्या अंगावरती कोणी चढून त्याच्यावरती त्याला शिडी लावून आधार देऊन, अरे तो देव आहे, भलेही ती मूर्ती असली तरी तुम्ही देव म्हणून नेताय ना, मग आपल्या अंगावर कोणी पाठीला शिडी लावून चढलं ना, आपली पाठ झुकणार नाही का? म्हणजे निर्जीवता नका बघू, नेता तर देव म्हणूनच घ्या ना, भलेही ती मूर्ती असेल तरी. हे झालं गणपतीचं. आता एक सांगा की गणपती आणि देवी, देवीमध्ये तर अजून आपल्याकडे वेळ कमी असतो, गणपतीमध्ये तरी त्यातल्या त्यात 2 महिने असतात, पण देवीमध्ये काय एक रिस्क फॅक्टर असतो या सगळ्यामध्ये? देवीमध्ये खूप वेळ कमी असतो आणि देवीचं कसं आहे, मंडळानं किती जरी सांगितलं ना की तुम्ही देवीच्या बुकिंग गणपतीच्या पिरियडमध्येच येऊन बुकिंग करत जावा, पण मंडळ आरामात असतात. काही त्यांना मी तेच सांगितलं ना मगाशी, की काही मंडळांना काही पडलेली नसते, मग गणपतीचा पाठ विसर्जन केलं ना मग देवीकडे बघायचं. पण तुम्ही तेच जर आधीपासून केलं तर आम्ही प्री प्लॅन मध्ये राहू ना. जेव्हा गणपतीचे 10 दिवस विसर्जन व्हायला, गणपती पहिल्या दिवशी कारखान्यातून बाहेर पडले ना, पहिल्या दिवसापासून आम्ही पाठ लावून गणपती देवीची कामं चालू करू शकणार नाही का? बरोबर. तुम्ही एकदम आरामात असता. देवी बसायच्या 10 दिवस आधी पण फिरणारी मंडळ आहेत आणि त्यांना असं स्केच प्रमाणे घेऊन येतात. अरे थोडा तरी विचार करा, कोणता मूर्तिकार तुम्हाला 10 दिवसात तुम्हाला एवढ्या मोठ्या लेवलची मूर्ती बनवून देईल? आणि जर देईल तर तो माणूस फसवणारच तुम्हाला. आणि सगळ्यात आधी मूर्तिकारांनी गोष्ट लक्षात ठेवा, जर आपल्याकडे वेळ नाही ना तर असले फालतू गोष्टी घेऊ नका तुम्ही मोठ्या मोठ्या लेवलच्या, आणि मग त्यांना सांगता आणि मग ती मूर्ती टायमिंगवर देत नाही आणि मग तो मूर्तिकाराला दोष देणार, मूर्तिकार बोलणार मंडळाने आला नाही. पण तुम्हाला तेवढी अक्कल दिली आहे ना की बाबा आपण कुठली गोष्ट घ्यायला पाहिजे वेळेच्या मर्यादामध्ये. माझ्याकडे खूप आता अजून पण स्केच येतात मोठ्या मोठ्या लेवलचे, चांगल्या बजेटचे. मी सांगितलं नाही होणार, तुम्ही मला 10 लाख जरी दिले ना मला, तरी पण मी मूर्ती त्या लेवलची बनवणार, माझ्याकडे वेळच नाहीये. ह्या कुठेतरी लालचीपणा आपण थांबवायला पाहिजे. जो खरा मूर्तिकार आहे ना, जो खरा गणपती घडवणार आहे ना, तो लालची नाहीये. आणि जो खरंच फक्त बिझनेसच्या हिशोबाने इथे आलेला आहे ना, तो फक्त त्याच्यामध्ये पैसे बघून तो घेणार, क्वांटिटी वाढवणार. तर मग पुढचा प्रश्न आणि सगळ्यात आत्ताच्या याच्यामध्ये चालणार प्रश्न, शिवाजी आर्ट्स हैदराबादला कधी जाणार? शिवाजी आर्ट्स हैदराबादला कधीच नाही जाणार. ज्यांना पैसा नको आहे, नाही, शिवाजीला पैसा नको, शिवाजीला माणसं हवेत. पैसा तर कमवणार पण पोटापुरता. आणि गणपतीच्या माध्यमातून तर मी ओपनली सांगतो, मला गणपतीच्या माध्यमातून हायेस्ट पैसा नाही कमवायचा आहे. माझ्या पोटापुरतं बसलं बस झालं, माझे खर्च निघाले, एक्सपेन्स भागले माझे, बस झालं. इन केस देव मला त्याच्यातून पुढे न्यायचं तिथे नेईलच, त्याच्यातून मी अजून चांगलं कमवीन. आणि माझी ही आवड आहे ना, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जमेन. माझ्या वाटलं पण नाही कधी जावं असं? नाही, मला मी काय बोललो, मला पैसा नाही कमवायचा आहे, मला माझी आवड जपायची आहे, जी मला आहे गणपती बनवण्याची, ती आवड मला जपायची आहे. पैसा कमवायला मी जायचं बाहेर झालं तर माझी दुसरी कामं पण आहेत ना, त्याच्यातून मी बाहेर जातो, दिसतं तुम्हाला पेजवरती.
किती साऱ्या ॲक्टिव्हिटीज माझ्या चालू आहेत, त्याच्यातून मी पैसे कमवतो पोटापुरते माझ्या, बस झालं. मला करोडपती नाही व्हायचं आहे, मला लखपती झालं तरी बस आहे. माझं फॅमिली चालेल, माझी घर चालेल, त्याच्यानंतर मी कुठेतरी कोणत्या तरी एखाद्या मुलांना किंवा कोणाला तरी खरंच ज्याला गरज आहे त्याला मदत करीन, हा माझा हेतू आहे. इथून पुढे पण कायमचा राहील, म्हणजे जोपर्यंत पहिल्यापासून ते माझं की खरंच ज्याला गरज आहे ना त्याला मी मदत करीन आणि जर त्याला पुढे नेईन मी. आणि त्याच्यातून मला हे नको आहे की बाबा मी माझंच फक्त पोट भरू किंवा मला भरपूर कमवायचं आहे. गणपती पैशातून मला जास्त नाही कमवायचं आहे. गणपती पैशातून मला फक्त माझ्या पोटापुरतं मिळालं ना, माझे एक्सपेन्स भागले ना तरी मला बस आहे. आणि गव्हर्नमेंटने आम्हाला ना जागा उपलब्ध करून दिल्या ना फुकटमध्ये, तर मी सांगू अजून चांगल्या मंडळांना मी चांगल्या रेटमध्ये मूर्त देईन. पण या सगळं पण आता आता एक जस्ट बोलतोय, दिवसेंदिवस सगळेच ते रेट वाढत आहेत. म्हणजे अगदी आता एक एक्झाम्पल म्हणून देतो, फिनिशरचा रेट तेव्हा वेगळा होता, फिनिशरचा रेट आता भरपूर वेगळा आहे. आता कशामुळे झालंय की हैदराबादमध्ये आहे ना, हैदराबादला एक हब झाली आणि हैदराबादमध्ये ते लोक आहेत ना टोटली त्यांना इकडे माणसं मिळत आहे म्हणून ते रेट तोडून कामं करतात. त्याचा इफेक्ट कुठल्या तरी मुंबई मार्केटवरती पण पडतोय. आणि मग सगळ्या मंडळांना तुम्ही एवढे रेट का वाढवले? अरे तुम्ही लालबागवरनं मूर्त नेताय, प्रॉपर मुंबईमधून मूर्त नेतोय, इथल्या जागेचा रेट, लेबर चार्ज, एक्सपेन्स टोटली डिफरंट आहे ऍज पर द बाहेरच्या. असं झालेलं की मुंबईचे ऑलमोस्ट सगळे फिनिशर्स आणि ते सगळे हैदराबादला होते. मुंबईच्याच त्यांच्याच माणसांना फिनिशर्स आणि भेटत नव्हते. मग कुठेतरी त्या हैदराबादचं आपल्या इथेच उलट पडतं असं नाही वाटत? मी तेच सांगतो ना, मी परत सांगतो की ह्याच्यासाठी आहे ना मी विचार केला आहे की मी 2 दिवसांनी जाहीर करणार आहे माझ्या पेजवरती की मी ह्याच्यासाठी आपली एक टीम तयार करणार आहे, आपल्या मुलांना शिकवणार आहे आणि तीच टीम पुढे न्यायचा प्रयत्न करणार आहे. बस झालं, किती वेळ ह्यांच्यावरती अवलंबून राहणार ना आपण? म्हणजे कुठे ना कुठेतरी थांबवलं पाहिजे. जर ती माणसं बाहेर नेत असतील तर आपण पण आपल्या वेगळं आपल्याला मार्ग शोधायला लागतीलच ना. आपण किती दिवस डिपेंड राहणार? पण मी हेच सांगेन की तुमच्याकडे जर नाहीये माणसाची अवेबिलिटी तर तुम्ही ती कामं नका घेऊ, थोडीच कामं घ्या. मी परत सांगतो, मगाशी पण मी वाक्यप्रचार सांगितलं की आपल्याला माहिती आहे ना, आपलं बोलतात ना हांतरून बघून पाय पसरायची, तशातली गट ठेवा. आपल्याला माहिती आहे आपल्याला एवढं काम करू शकतो, आपण तेवढंच काम करा. हांतरून वाढवायचं असेल तर तुमची टीम तयार करा, कोणावर डिपेंड नका राहू. तुम्ही इथे टीम तयार करा त्याच्यासाठी, मग तुम्ही कामं घ्या ना. ही माणसं आज आहेत तर उद्या नाही आहेत, ह्यांच्यावर आपण भरोसा ठेवून दुसरं काम नाही घेऊ शकत. आणि किती पण आपलं मानलं ना तरी ती लोक शेवटी पलटी खाणारीच असतात. त्याच्यामुळे आज तिकडे इथे 10 रुपये देतोय, तिथे 20 रुपये देतोय बोललं की हे तुमचं हातातलं काम सोडून तिकडे जाणारच आहेत. मागे पण 1-2 मूर्तिकारांचे मागच्या वर्षी प्रॉब्लेम झालेत, खूप झालेत, अक्षरशः रडलेत ते, दिग्गज मूर्तिकार असून. कारण त्यांच्याशी तेच झालेलं ना. मग नसतं आपल्याकडे मॅन पॉवर तर काय केलं असतं? शेवटी मार खायची लक्षणं. पण त्यापेक्षा आपण आधीच, मी मगाशी सांगितलं, जेवढं पोटात मावेल तेवढंच खावा. पोटापेक्षा जास्त गळ्यापर्यंत खाल्लं की उलटी होणारच. तर पुढचा प्रश्न की मग सोशल मीडियाची टीम ही तुम्ही वाढवू शकता, त्याच्याने पण काही ऑर्डर्स तुम्हाला आलेले, म्हणजे तुम्ही पोस्ट पण टाकलेली की आधीचे काही फोटो असेल तर त्या, तर सोशल मीडियामधून काही असे ऑर्डर्स आलेत का? सोशल मीडियामधून तर खूप चांगला रिस्पॉन्स आहे आपल्याला. आणि मी ती ॲड टाकण्यामागे हेच कारण आहे की भरपूर मुलं आहेत ना, म्हणजे शिवाय आर्ट्सवर खूप लोकांचं प्रेम आहे. मी जाहीररित्या सांगतो की भले मी कोणत्या मंडळाची मूर्ती नाही बनवत, पण त्या मंडळातली मुलं पण येऊन माझ्यावरती भेटणं, म्हणजे त्यांचंही खूप प्रेम आहे. त्याच्यामुळे कुठेतरी ही मुलं वर्षभर फोटोग्राफर कामं करत असतात, खूप छान फोटो काढतात गणपतीचे, मला पाठवत असतात. तर मी ह्यावर्षी विचार केला की त्यांनी जे फोटो काढलेले त्याच्यातले निवडून त्याच्यातले फोटो मी माझ्या स्टुडिओला लावीन आणि त्याच्यावर त्यांचं खाली नाव ठेवीन. कारण त्यांनी खूप मेहनत घेतलेली असते. कुठेतरी उभं राहून फोटो काढणं, नसेल जमत गाडी घोड्याचं. कारण गेल्या वर्षी माझे गणपती बाहेर पडताना बघितलं तर पाठीमागे एवढे सगळे फोटोग्राफर उभे आहेत. मीच आश्चर्यचकित होतो की ही लोक कुठे ट्रकवर, टेम्पोवर चढून त्या व्हिडिओमध्ये पण दिसतात की फोटो काढतात. मग कुठेतरी त्यांची धडपड आहे की बाबा कुठेतरी माझं फोटो चांगला यावा. मग ती फोटोची आयडेंटिटी माझ्या कारखान्यात ठेवण्यासाठी मी तो एक हे केलेला की कोलाज बनवून मी त्याच्यावरती त्यांची नावं टाकीन म्हणून असं. पण बघेन कधी काय काय वेळेला मग ते सोशल मीडिया उलटही पडतं, तसंही नाही वाटत का? म्हणजे हा एक्झाम्पल नाही बोलत आहे, समजा आता तुम्ही काही एक्सरसाइज त्यालाच सांगितलंय बट ते सोशल मीडियावर ऑलरेडी पडलं तर पडू देत. माझा हा उद्देश होता त्याच्यामधून की ते पडलेले जरी फोटो असतील ना त्याची मला हार्ड कॉपी माझ्यापर्यंत पोहोचवा, की जेणेकरून ती पण मी तिथे प्रेझेंट करेन. म्हणजे कुणाची पण असो, मग ती कोणता पण असो. आणि माझा संदेश हाच असेल की मी प्रत्येक वेळी सांगितलंय, माझ्या व्हिडिओमधून पण दिसतं
की प्रत्येकाला मार्गदर्शन करणं, प्रत्येकाला मदत करणं हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि मी एक बोलाल ना तर एक हाडाचा आर्टिस्ट तर आहेच मी, पण त्याच्यामध्ये एक टीचर म्हणून पण मी काम चांगलं करतोय. म्हणजे एक शिक्षक आहे मी, प्रॉपर बोलायला गेलं तर. टीचर काढून टाका, शिक्षक. हम्म. शिक्षक एक मी शिक्षक आहे. मला म्हणजे प्रत्येक माझा येणारा विद्यार्थी हा मला प्रॉपरच वेने पुढे गेलेला पाहिजे असं. तर तेच मी बघतो आणि त्याच्यामुळे मी ओरडून ओरडून मुलांकडनं कामं करून घेतो, की आत्ता जर तुम्ही कुठे शिकलात ना, पुढे तुम्हाला ह्या गोष्टी उपयुक्त पडणार आहे तुमच्या कामासाठी. कारण काय आहे ना, मला ड्रेपिंगवरनं पण सांगितलं, तुम्ही ड्रेपिंग शिकवता, आमच्या पोटावर पाय मारता. मी बोललो, मी आता ड्रेपिंग शिकवतोय ना, त्याच्यामध्ये गणपतीची संख्या खूप मोठी आहे. तुम्ही कारखान्यात तुमच्या 100-200 गणपती कराल, पण गणपती लाखोंमध्ये आहेत आणि मुलं कमी आहेत. आणि मी जी शिकवतो ती मुलं खूप चांगली कामं करतात. आणि तुमच्या पोटावर पाय कसं करेल? माझी मुलं येणारी सगळी पुणा, सातारा, औरंगाबाद, मालवण, कुठून कुठून मुलं माझ्याकडे शिकायला येतात, बाहेरचा क्राऊड. तर तुमच्या पोटावर पाय कसं पडेल? तुम्ही पण शिकवा, तुम्ही पण करा ना कामं. तुमच्या पोटापुरतं तुम्ही काम करा, अजून करा, कमी पडणार नाही तुम्हाला काम. मग त्यांचा बोलण्याचा उद्देश आहे की मग ती कमी किमतीत मुलं कामं करतायत. अरे मग त्याची जेवढी किंमत आहे तेवढी घ्या ना. 50 रुपये तर तुम्ही 50 रुपये घ्या ना. 100 रुपये सांगून का घेता? आपल्याला लुटमार नाही करायचे. मी तेच म्हणतोय, गणपतीच्या बिझनेसमध्ये पण आहे ना, आपल्याला लुटमार नाही करायचे लोकांची. हा 10 रुपये असेल तर 15 रुपये लावा ना कॉस्ट त्याची. पण 20 रुपये डबल पैसे. नाही, पण काय काय इथे पण असं असं पण होतं ना, आता मूर्तिकार आहे, तुम्हाला माहित नाही, पण जो घेऊन येतो तोही त्याचे काही पैसे घेतोय त्यामध्ये. मग हे तेच तर मी बोललो ना, की तुम्ही स्वतःशी प्रामाणिक तर नाहीच आहात, तुम्ही देवाशी पण प्रामाणिक नाही. देव सगळं बघत असतो ना. जिथे तुम्हाला तिथे तिथे खड्डा पाडायला तिथे बरोबर पाडेल. का तर तुम्ही एखाद्याच्या मेहनतीचे 2 पैसे खाणार. माझ्या कारखान्यात खूप मुलं कामं करतात, डायमंडवाले आहेत. मला येऊन लिटरली सांगतात की सर तुमचं कमिशन काढा. मी बोललो, तुझ्याकडनं मला एकही रुपया नको आहे. तुझे पैसे तुझ्या मेहनतीचे डायरेक्ट मंडळाशी कॉन्टॅक्ट कर आणि खा. तुला काय करायचं ते कर. आता त्याचे पैसे खाऊन मी काय करू? मला जिथून मला कमवायचे तिथून मी कमवीन. पण मी दुसऱ्याच्या ह्याच्यातला 1 रुपया काढून का घेऊ माझ्यासाठी? काय गरज पडली मला? माझ्याकडे माझे पैसे माझ्या पोटापुरते मिळत आहेत ना. मग मी त्याचा 1 रुपया खाऊन काय करू? तो जो 1 रुपया तो देणार असतो ना, तो मनापासून देत नाही. आणि त्यांची जी त्यामागची भावना आहे ना, ती जी लागते ना, की मेहनत मी केली, सगळं मी केलं आणि माझ्या पैशातला 1 रुपया ह्याने काढून घेतला. ते जो आहे ना, तो कुठेतरी आपला 2 रुपये अजून नेणारा असतो. त्यामुळे सगळ्यात आधी ना, हे असले धंदे बंद करा जे करत असतील ते, जी लोक की ह्याच्यातल्या खाचे मारून पैसे काढून कमवून तुम्ही जे जगता ना, हे धंदे बंद करा. ज्याचे प्रामाणिकपणे मेहनत करतो ना, त्याचे पैसे द्या. हा, मी कोणाचे पैसे ठेवतो? ज्याला मी काम देतो, जो माझं काम टायमिंगवरती देत नाही, जो माझ्या कामावरती प्रामाणिकपणे राहत नाही, त्याचे पैसे मी ठेवतो. मी क्लिअरली सांगतो. मी जर तुला टायमिंग दिलाय, मला 2 दिवसात माझं काम पूर्ण करून हवं आहे, मला ही वस्तू अशी बनवून हवी आहे, तू 10 रुपयाचे 12 रुपये घे, पण मला ती गोष्ट टायमिंगवरती दे, मला ती वस्तू तशीच दे. तुझे पैसे सगळे मिळतील. पण जर ती वस्तू ती फुलफिल नाही केलीस तर मी तुझे पैसे देणार नाही. ह्याच्यात जर मी चुकीचं असेल तर मला जाहीर लोकांनी सांगावं तुम्ही चुकीचे आहेत. पण जर तू तेवढं काम प्रामाणिकपणे करशील ना, तर तुझे 12 रुपये ठरलेत ना, तर मी तुला 13 रुपये देईन. मला काम आवडलं तर, पण ते काम प्रामाणिकपणे कर. माझे खूप आर्टिस्ट आहेत, माझे लिखाई आर्टिस्ट आहेत, माझे शेडिंग आर्टिस्ट आहेत, ज्यांनी माझी खूप कामं चांगली केली आहेत. त्यांचे मी अजिबात पैसे ठेवलेले नाहीत. पण ज्यांनी माझ्यावरती, माझ्या टायमिंगवरती मला ज्यांनी मागे पुढे केलं आहे, त्यांचे पैसे मी ठेवलेले होते. म्हणजे दिले ते पण देऊन टाकले, पण ठेवलेले होते की मीच का रडू एकटा. थोडंसं तुमच्या पण पोटाला चिमटा पडू देत ना, की काय प्रॉब्लेम होतात. म्हणजे त्या टायमिंगला मूर्तिकार फेस करत असतो, तुमची टीम फेस करत नाही. तिथे बोल लागतो तो मूर्ती करायला लागतो. असंच एक गोष्ट मागे घडली होती एका मंडळाची. मी प्रभाव घेतली होती आणि जो आर्टिस्ट होता त्याला विचारलं, मी करशील ना? तर मी घेईन. ते मंडळ खूप वेळ आलं, मी नव्हतोच बोलत, तरी पण घेतली. त्याच्यानंतर त्याने पूर्ण नाही केली. ते एंडिंगला ते माझ्यावरती आलं ना, की तुला मी तुझं चल, तू 2 पैसे कमव, तुला डायरेक्ट काम देतो मी. पण तू ती कामाची पूर्तता नाही केली. मंडळ कोणाला शेवटी पकडलं? मलाच पकडलं ना. मग आता त्यामुळे मी कानाला खडा लावला की कोणाचं चांगलं करायला जावं ना, तर तो पण आपल्यालाच वरती हे करतो. आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये असं झालंय ना, की आपल्याच बाजूची लोक आपल्याच बाजूच्या माणसाला पकडतात. तो 1 रुपया देतोय ना, मी तुला 2 रुपये देतो, तू माझ्याकडे काम कर. तुम्ही तुमची टीम तयार करा ना. मी माझी टीम तयार करतोय, मी कोणाला तरी आणून शिकवतोय, रेडी करतोय. तुम्ही त्याच्यातलीच माणसं उचलून तुम्ही काम कराल तर ते चुकीचं आहे ना. तुम्ही स्वतःची एक फर्म टीम तयार करा.
ती टीम मधली मी तुमच्या माणूस कधी बोलून मी काम नाही करत, पण तुम्ही माझी माणसं बोलून म्हणजे माझी इव्हन सगळेच मूर्तिकार ह्याच्यात दिसला की तुम्ही त्याला बोलून काम करून त्याला सांगता की काम माझ्याकडे पण काम कर. पण ती अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. तर अनिकेत शेवाळे आणि माझं एवढं अंडरस्टँडिंग आहे की आम्ही एकमेकांना नाही सांगितले ना, आमची माणसं एकमेकांच्यात काम करतात. पण तेवढं अंडरस्टँडिंग आहे आमच्यात, एकमेकांना आम्ही उपयुक्त पडतो, पण दुसरा नाही पडत ना मूर्तिकार. मग अशा वेळी आम्ही मग का ह्या मदत सगळ्या करायची? याच्यामध्ये अनिकेत शेवाळे सोडून अशी कोणाची अशी मदत लाभली याच्यात जर सोडलं तर अनिकेत शेवाळे आत्ता? नंतर मला उदय खातूनी पण मला नेहमी मदत केलेली होती. मला कधी काय लागलं तर इव्हन रेश्माने पण मला मदत केली. असं कधी इन केस लागलं तर सतीश दादांनी पण मला मदत केलेली आहे एक टायमिंगला. जेव्हा माझी जर्नी स्टार्ट होती तेव्हा कुठेतरी काही गोष्टी लागल्या तर देणं. त्याच्यानंतर आणखीन बोलायला गेलं तर अनिकेत तर होताच. आणि बाजूला असतील ते आमचे कारखान्यात बाकीचे इतरत्र मूर्तिकार आहेत त्यांनी केलेले. निखिल खातो पण इव्हन कधी असं काही लागलं तर मदत करतोच, नो डाऊट. तो पण खूप हेल्पफुल आहे. आणि सिद्धेश पण आहे. सिद्धेशला पण कधी सांगितलं तर कुठला आहे. वाला? कुठला वाला? सिद्धेश दिगोळे बोलतो मी. सिद्धेश दिगोळे आपल्या या आहे, याच्यामध्ये सिद्धेश भरपूर आहे. पोहेकर आहे. त्याच्यानंतर म्हणजे हे सगळे आम्ही मूर्तिकार आहेत ना, एकमेकांशी खूप चांगले आहेत. आमच्या असं आतमध्ये काय नाही. पण काही लोक आहेत की ज्यांच्याबरोबर नाही जमत तर नाही जमत. म्हणजे इन केस बोलतात ना की काय काय गोष्टी खटकल्यात, जाहीररित्या नाही सांगू शकत मी, की एकच सांगू शकतो की चोराने किती पण चोरून आणलं ना तरी ते दिसतंच. आणि शेवटी देव बघत असतो. कधी ना कुठेतरी वीज पडणारच त्याच्या अंगावरती. त्याच्यामुळे मी तेच सांगेन, कोणाचं चोरून नका आणू. त्याला सांगून आणा तर तो तुम्हाला फायदा होईल त्याचा. चोरून आणाल ना तर तो देवच ठेवेल का देवाला चोरून काहीतरी झालंय आणल्यावर? वाटतं सांग. झालेला आहे तो सीन मोठा. जाऊ दे, तो ज्याला फटका मिळायचा त्याला मिळेल, पडेल आणि होईल त्याचं काय पुढे आम्हाला व्हायचं माहित नाही काय झालंय. खरोखर बोलते. सगळंच माहित नसतं मला. ओके, तर आता एक फन सेगमेंट आपण घेऊया पुढे. हा फक्त एका वाक्यात उत्तर द्या. गणेश गलती. जान आहे माझी. तेजी काय? तेजू काय पण बोलला तर एक बोलतात ना, एक वेगळा फेम आहे तेजू कायचं पण, की जी मूर्ती कागदी लगद्याची एवढी मूर्ती खांद्यावरून उचलून येतात. एक वेगळीच इमेज आहे त्यांची पण. मुंबईचा मोर्या. मुंबईचा मोर्या तर बाबा लाखो दिलो की धडकन आहे बोललास तरी चालेल. पण खूप माझा मुंबईचा मोर्या, कामाठीपुराचा महागणपती. पुढे तो कामाठीपुराचा वागणपतीला वेग आहे. अच्छा, मुंबईचा मोर्या म्हणजे माझं एकदम लिडिंग गणपती आहे, की जशी प्रत्येकाची एक मूर्ती निघते तशी Signature मुंबई मूर्ती. सिग्नेचर मूर्ती, तशी माझी मुंबईचा मोर्या सिग्नेचर मूर्ती आहे. आणि खूप लिडिंगला असते. खूप क्राऊड बघायला येतो तो. आणि खूप प्राऊडली सांगतो की मुंबईचा मोर्या मी घडवतो. आणि मी घडवला आणि तो खूप फेमसही झाला. माझ्या पहिल्याच वर्षी मी अनएक्सपेक्टेड होतं की 2022ला ती मूर्ती मी बनवली. ती मंडळ पण बोलतं की आमची मूर्ती, म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं की इतकं प्रसिद्धी मिळेल, की काहीच नव्हतं, कोणी ओळखत नव्हतं आमच्या मूर्तीला. तर ती तुमच्यामुळे आज एक आम्हाला ओळख मिळाली. आणि हे ते मोठ्या प्राऊडली सांगतात ना, तेव्हा खूप बरं वाटतं. आणि एक फॅमिलियर म्हणजे बोलतात ना की असं झालं आमचं. तर मी तेच सांगतो की मूर्तिकार मूर्ती घडवतो म्हणून ती मूर्ती फेमस होते. काही लोकांचा हा ग्रह आहे की मंडळांमुळे मूर्तिकार फेमस होतात. म्हणजे जर ती मूर्ती बाहेर पडली, रस्त्यावर पडली तर 10 लोक बघणार आणि त्याच्यानंतरच त्या मूर्तीचं नाव निघणार. तर कुठेतरी काय काय मंडळांचं असं आहे की आमच्यामुळे मूर्तिकार फेमस झाले. तर मी अशी फेमस मंडळं मला नकोच आहेत मग, की ज्यांच्यामुळे मला आयडेंटिटी मिळेल. मला अशी आयडेंटिटी हवी आहे की माझ्याकडनं गेलेलं मंडळ प्रसिद्ध व्हावं. मग ते गल्लीतलं छोटं मंडळ का असेना, 5 फुटाची मूर्ती का असेना, 10 फुटाची मूर्ती का असेना, 8 फुटाची मूर्ती का असेना, त्याच्यामध्ये पण मी चॅलेंजिंग सांगतो की आत्ता शिवाय आर्टचं ज्या लेवलला नाव आहे, इथून जाणारी प्रत्येक मूर्ती प्रसिद्धच होते. माझ्या 10च्या 10 मूर्त्या प्रसिद्धच आहेत बोलेल मी. त्याच्यामध्ये कोणती मूर्ती वर खाली नाही आहे. कामाठीपुराचा महागणपती. कामाठीपुराचा महागणपती बोलाल तर 2022ला कामाठीपुराचा महागणपती पहिला निघाला होता. आणि त्याची ती मोठी प्रभाव आहे, त्याचं युजनेस, ती एक म्हणजे पहिलीच मूर्ती निघाली आणि माझी मोठी मूर्ती पहिलीच सगळ्यात, म्हणजे एक माझ्या मोठ्या जर्नीमधली. आणि ती मूर्ती एक वेगळीच ओळख मला निर्माण करून दिली कामाठीपुराच्या महागणपतीने पण. आणि तेही मंडळ माझं एकदम फॅमिलियर आहेत. म्हणजे घरातल्यासारखे रिलेशन आहेत एकदम. असे एकमेकांना भेटल्याशिवाय राहू शकत नाही मी. त्याच्यानं कारखान्यात देणं, वावर त्यांचा, आणि बिंदास्त. म्हणजे मला ह्यांचं हेच नाही. कितीतरी मूर्तिकारांनी त्यांनी सांगितलं असेल आमच्याकडे या, पण त्यांनी सांगितलं जोपर्यंत प्रथमेश जिवंत आहे, प्रथमेश जोपर्यंत बोलत नाही आम्हाला मी मूर्ती करणार नाही तोपर्यंत आम्ही कुठे जाणार नाही.
हे मी आज ठामरित्या सांगू शकतो. त्यामुळे बाकीच्यांनी प्रयत्न करू नका की ते तुमच्याकडे येतील. करताय का कोण? भरपूर जणांनी केले, ते कळालं मला. पण मी तुम्हाला जाहीररित्या सांगतो, ती मंडळ माझ्याकडनं कुठेही जाणार नाही. भले माझ्याकडनं काय राहिलं चुकलं ना तर स्वतः करून घेतात. कधी आजपर्यंत मला त्यांनी दोष नाही दिला की तुझ्याकडनं हे नाही राहिलं, तू हे नाही केलंस. मला समजून जाणून माझ्याकडनं काम करून घेतलं. राहिलं तर स्वतः पण केलंय, पण त्याचा कधी दोष नाही दिला. तसाच एक माझा नॅपेन्सी रोडचा अजून एक गणपती आहे, चंद्रलोक शॉपिंग सेंटरचा. ते मंडळही इतकं व्यवस्थित आहे ना, त्यांचं काही इकडे तिकडे झालं तरी ती मंडळ माझं मूर्ती घेऊन जागेवर गेले तरी पण मला कंप्लेंट नाही. मी नाही दिलं तरी करून घेणार, आनंदाने मला परत बोलवायला येणार, लेटर इन्व्हिटेशन घेऊन तिथे गेल्यावर माझं जंगी स्वागत बिगत करणं. म्हणजे ह्या गोष्टी आहेत की खूप साऱ्या. नंतर कुलाब्याचा पण आहे, कुलाब्याचा आपला जो मूर्तीनगरचा महाराजा, तो पण गणपतीचा एक वेगळाच फेम निर्माण झाला. ते पण गेल्या वर्षी जो नंदीवरती बनवली मूर्ती, तर ती पण खूप छानरित्या गाजली. आणि ते पण मंडळ खूप छान आहे, म्हणजे क्लोज आहेत ती पण मंडळ. म्हणजे बुकिंग माझ्याकडेच करणार, त्याच्यानंतर कोणाकडे जाणार नाही असं मला त्याच्याशी काय नाही. पण मी एक बोलतात ना की एक रिलेशन बनतं ना मूर्तिकार आणि मंडळामध्ये, तसं सगळ्या मंडळांशी माझं चांगलंच आहे. माझं कोणत्या मंडळाशी वाईट नाही. फक्त एवढंच आहे की मंडळ आणि मूर्तिकाराला समजून घ्या. आणि असं नाही की कुठेतरी 10% काम राहिलं आहे तर तुम्ही डायरेक्ट मूर्तिकार बदलणार, तो तुमचा प्रश्न आहे मला शेवटी. पण त्याच्यानंतर परत इनबॅक परत माझ्याकडेच येतात. म्हणजे तुम्हाला कळतं की तो ट्रीटमेंट काय देतो, मी ट्रीटमेंट काय देतो. मग तुम्ही हा विचार आधीच करायला पाहिजे ना की बाबा आपल्याकडे जर सर्व्हिस चांगली मिळते, त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी अजून काहीतरी चांगलं करून घेऊ आपण. एक असं कुठलं मंडळ जे तुम्हाला करायचं आहे? असं कुठलं मंडळ आहे असं माझं काही स्वप्न नाही कुठलं. मुंबईचा राजा आहे माझा, पण मुंबईचा राजा माझा स्वतःचा गणपती आहे. त्याच्यामुळे मी विचार करतो की तो माझा दुसऱ्या कोणाकडनं घडलेलाच आवडेल. म्हणजे ते रूप मला बघायला आवडेल. आणि दुसरं बघायला गेलं तर असं असं काही नाही माझं की कोणतं मला मंडळ करणं स्वप्न वगैरे आहे. मी हाच विचार ठेवलाय की माझ्याकडे म्हणजे आता दुसरं बोललं म्हणजे दुसरे काय? नाही नाही, दुसरं कोणतं मंडळ नाही. म्हणजे मी कोणता विचारच नाही केला की असं कोणत्या तरी मंडळाची मूर्ती बनवण्यामध्ये माझं स्वप्न आहे वगैरे, असं काय नाही. माझ्याकडे सगळी मंडळ माझ्यासाठी सारखीच आहेत. आणि सगळ्या मंडळातली कोणती पण मूर्ती होते मी ती चांगली उत्कृष्टच मंडळ बनवेन. समभाव. सममंडळ समभाव हाच ठेवणं गरजेचं आहे ना मूर्तिकाराने. जर आपण जर कॉन्ट्रोवर्सी केली की मला आज ही मूर्ती बनवायची आहे, मला आज ती मूर्ती बनवायची, आज ह्या असे मी इंस्टाग्राम पेजवरती पण बोलतो. आता योगेश तुझ्या पेजवरती तर मला अशी कधी कॉन्ट्रोवर्सी फालतू दिसली नाही की कुठेतरी तू आम्ही करतो तेव्हा एकदाच मोठी हा. पण असं कुठेतरी 10 मूर्तिकारांना एकत्र धरलंय, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ही मूर्ती हा बनवतोय, तो मूर्ती तो बनवतोय. अरे कशाला? त्याच्यामध्ये आम्ही मूर्तिकार जर नाही बघत आहेत तर तुम्ही लोक ही कॉन्ट्रोवर्सी का करताय? आणि काही इंस्टाग्रामचे पेज असे आहेत ना, मी त्यांचे नामांकित पेज की त्यांना ह्या गोष्टी लाज पण नाही वाटत की आपण एकाशी प्रामाणिकपणे राहावं. म्हणजे जिथे फेम दिसेल तिथे जावं. त्याचं आता तुझं फेम आहे ना तर आता तुझ्याकडे जाणार, उद्या माझा फेम आहे ना तर माझ्याकडे जाणार, उद्या तिसऱ्याचा फेम आहे ना तर अरे तुम्ही फेम करण्यापेक्षा त्याच्यातून चांगला मेसेज उत्कृष्ट द्या ना. नो डाऊट तू पहिला स्टार्टअप एक चांगली केलीस आणि आता जी घाण करताय ना इंस्टाग्रामवरती, ते सगळी लोक बघतात आणि तुम्हालाच हसतात. कारण तू मी आजपर्यंत मला एवढी लोक ओळखतात की मी आजपर्यंत कधी कोणाला उलट बोललेलो नाही किंवा कधी बोललो नाही. काय गोष्ट प्रामाणिकपणेच राहिलोय. पण इव्हन तुला पण योगेश मी खूप वेळा ओरडलोय, पण तुला जेव्हा कळतं ना की चुकलंय तेव्हा तू स्वतः येऊन माझ्यासमोर उभा राहिलेला आहेस. मला कधी सांग. आणि मी कधी असं अपेक्षा पण नाही केलेली की योगेश माझ्याकडे यावं. योगेश मला माहिती आहे माझ्यापर्यंत यायला, योगेश जेव्हा माझ्याकडे यायचं तेव्हा योगेश माझ्याकडे बरोबर येणार. म्हणजे त्यामुळे मी सांगेन की ह्या गोष्टी आत्ताच थांबवा, फालतूगिरी करू नका, नाही तर उद्या कारखान्यात यायचं पण बंद करणार. मग इसमें मेरा कोई हाथ नहीं है, मैंने कुछ नहीं बोला. नाही म्हणजे सांगतोय की प्रश्न नव्हता, पण मी आज ओपनली सांगतोय की त्या गोष्टी मला तुम्ही एकदा अडवलं फक्त. अरे ते आता असं काही पण झालं, तुझ्या घरचा गणपती पहिला तर छोटा कर. हा, तुझ्या घरचा गणपती छोटा बनव. तो 10 फूट नाही झाला पाहिजे ह्या वर्षी, तो छोटा बनव. 10.5 करूया म्हणजे म्हणजे मग गव्हर्न बिल्डिंग तोडून खिडकीतूनच आत द्यावं लागेल तुझ्या घरचा गणपती. कसा मोठा हवा, युजनेस हवी त्याच्यामध्ये. ओके, तर एक पुढचा प्रश्न दिसर डॅक मध्ये 2 मूर्तिकारांचे नाव सांगेन, त्याच्यामधलं एक सिलेक्ट करा. दोन्ही सिलेक्ट नाही करू शकत. आकाश तिरुमल की अनिकेत शेवाळे? अनिकेत शेवाळे. अनिकेत शेवाळे की सिद्धेश डिगोळे? अनिकेत शेवाळे. अनिकेत शेवाळे की आकाश कांबळे? अनिकेत शेवाळे. अनिकेत शेवाळे की रेश्मा खातू? अनिकेत शेवाळे. अनिकेत शेवाळे की रमेश रावले? अनिकेत शेवाळे. अनिकेत शेवाळे की कृणाल पाटील? अनिकेत शेवाळे.
अनिकेत दादा, पुढचा पॉडकास्ट तुमचाच आहे, तुमच्याकडून पार्टी हवी आहे, तुम्ही जिंकला आहात. मी अनिकेतची मी परत सांगतो की अनिकेतची जे माझं एक नातं आहे ना, एक भावांचं, सख्या भावाचं जेवढं नसेल ना त्याच्यापेक्षा जास्त आमचं दोघांचं नातं आहे. आणि हे अनिकेतने पण सिद्ध केलं आणि आम्हाला सिद्ध करायची गरज नाही का याच्यातून, की आम्ही काय आहोत काय नाही ते आमचं आम्हाला माहीत आहे. त्याच्यामुळे अनिकेत माझ्या पाठीशी उभा आहे आणि मी अनिकेतच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्याच्यामुळे कुठली फालतू लोक येऊन आमच्यामध्ये काय क्रॅश करतील किंवा विचार करतील तर ते कधी होणं पॉसिबल नाही. म्हणजे इतक्या लेवलपर्यंत आमचं बॉन्डिंग खूप छान आहे आणि ते शेवटपर्यंत राहील. तर दादा, हा सेगमेंट संपवूया. कसं वाटलं तेही सांगा तुम्ही. ह्याच्यामध्ये आवडला नाही आवडला, काही चेंजेस हवेत? नाही म्हणजे ह्याच्यात हां हां हां. तर नाही, चांगलं होतं योगेशचं. ह्याच्या मागे एक उद्देश चांगला आहे की ह्याच्या मागे असं नाही आहे की ज्या बऱ्याचशा आतल्या गोष्टी असतात ना, ज्या लोकांना तुम्हाला माहिती नाही आहेत की कशा प्रकारे कामं होतात, कशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी, आणि कुठेतरी आपण बोलल्याशिवाय लोकांपर्यंत ह्या आपल्या भावना पोचत नाहीत, गोष्टी पोचत नाहीत. तर खूप चांगलं माध्यम त्याने पण निर्माण केलं आहे की तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोचवणं. आणि नो डाऊट की खूप साऱ्या गोष्टी मी बोललो गेलो आहे, त्याच्यामध्ये कोणाचं मन दुखावलं असेल तर खरंच मनापासून सॉरी. मला तुमचं मन दुखवायचं नव्हतं. पण कुठेतरी मी एकच सांगेन की आपला गणेश उत्सव आहे, आपल्याला खूप म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये गाजणारा उत्सव आहे. आणि त्या उत्सवाला कुठेतरी बोट लागून देऊ नका, आणि बोट लागलं तर आम्ही सोडणार नाही, ही मात्र ठाम गोष्ट आहे. गणेश उत्सव, गणपती, नवरात्र उत्सव ह्याच्यावरती तुम्ही पुन्हा येण्याचा प्रयत्न करू नका. आत्ता एकदा येऊन बघितलंय तुम्ही, ह्याच्यानंतर पुन्हा आला तर महाराष्ट्रच नाही तर अख्खा हिंदुस्थान पेटून उठेल. एवढं तुम्हाला आज मी जाहीररित्या सांगतो. आणि खूप छान, खूप मस्त योगेश. ऑल द बेस्ट फ्युचरसाठी. खूप अजून मोठं होऊ दे तुझं पेज. तुझी एवढी मेहनत करतो आणि योगेश खरंच खूप मेहनत करतो की प्रत्येक मूर्तिकारापर्यंत जाणं, ते फोटोज काढणं, त्याच्यानंतर व्हिडिओज घेणं, त्या इम्प्लांट करून, म्हणजे प्रत्येक आर्टिस्ट काम करतच असतो, पण चांगलं काम आहे. आणि त्याचं काय असं हे नाही, कॉन्ट्रोवर्सी करण्याचा भाग नाही आहे तो. ज्या गोष्टी रिअल असतील ना त्याच तुमच्यापर्यंत पोचवण्याचा हा त्याचा उद्देश आहे. तर ती डोक्यातून एक काढून टाका. आणि आणखीन एक महत्त्वाचा सांगायचा राहिला मुद्दा मला मगाशी त्याच्यामध्ये योगेश, की कुठेतरी आहे ना मंडळांचं जे चालू आहे ना की कॉम्पिटिशन, आज माझी मूर्ती मोठी, उद्या माझी मूर्ती मोठी, तर ह्या मूर्त्यांची जी ही कॉम्पिटिशन चालू आहे ना ती कुठेतरी थांबली पाहिजे. तर त्यासाठी मंडळांनी हा विचार केला पाहिजे कुठेतरी. आता मी लास्ट इयर पण बघितलं की देवीच्या मूर्त्या पण आजकाल मोठ्या बनायला लागल्यात, 25-26 फूटपर्यंत. एक त्याचं लिमिटेशन असलं. मी स्वतः मूर्तिकार आहे, मी सांगतो की देवीची मूर्ती तेवढीच असावी जिची ओटी भरता यावी एका स्त्रीला. त्या लेवलपर्यंतच देवीची मूर्तीची मर्यादा असावी. आणि देवी कशी आहे, नवरात्र उत्सवामध्ये देवी घडते ना, तर देवीचं ते सात्विकता असू दे. कशावर पण बसलेली नका बनव तिला, बेडकावर कशावरही. म्हणजे तो मूर्तिकार तुम्हाला बनवूनच देतो. त्याच्यावर काय बोलत ना, नाही, मी तुला सांगतोय की तो केस पडणार होती. नाही मूर्तिकाराकडेच किचनला मूर्तिकार बनवून देणं त्याचं काम आहे. मूर्तिकाराचा दोष नाही आहे. पण आपण मंडळाने विचार करा ना की आपण कोणत्या ह्याच्यावरती देवी बसवायला पाहिजे. अरे ती देवी आहे, भागावर सिंहावर सिंहासनापर्यंत बसवा, कशावरही बसवता. हा लक्ष्मी रूप आहे, हत्ती आहे, त्याच्यानंतर ही जी देवीची अवशेष आहेत, म्हणजे देवी ज्याच्यावरती स्वार होऊ शकते त्या स्वार त्याच्यावरती बसवा. उद्या बेडकावर बसवाल, उद्या कशावर पण, काही म्हणजे मनात येईल ते. हे कुठेतरी थांबवा. म्हणजे कुठेतरी त्या गोष्टीचं भान राहू दे की आपण देव बनवतो, देवाला देवाप्रमाणेच प्रेझेंट करा आणि त्याच ह्याने पुढे न्या. आता तोच मेसेज मिळेल लोकांना. उद्या देवी कशावर, आमची इथं बेडकावर बसली होती, देवी कशावर बसली तर काय मगरीवरती, म्हणजे तिची रूपं आहेत त्यांची काय काय, पण ती त्याच्या मागीचा अभ्यास आधी करा आणि मग तुम्ही त्याच्यावरती ती गोष्ट बनवा. मूर्तिकार, कोणताही मूर्तिकार आहे, तुम्ही त्याच्याकडे गेलात, मंडळ आलं, तो मूर्तिकार बनवून देणार, त्याचं काम आहे बनवणं. पण ह्या गोष्टी तुम्ही पण लक्षात घ्या मंडळांनी की आपला देव आपण कशावरती बसवतो आणि त्या देवाचं सात्विकता किती आहे, ते देव कसा दिसेल बनल्यानंतर, हा विचार करूनच त्या गोष्टी करा. बस एवढंच सांगणं आहे की ह्या गोष्टी अवॉइड करा मंडळांनी. की मूर्तीच्या हाईट बोला, जर तुम्हाला झेपत असेल तर ती गोष्ट करा. पण ज्या मंडळांना झेपत नाहीये, की ज्यांची कॅपॅसिटी नाही आहे, ज्यांच्या ट्रॉल्या तशा लेवलच्या नाही आहेत, ज्यांचं बोलतात ना की मॅन पॉवर तेवढी नाही आहे, त्या लोकांनी ट्राय नका करू. ही जी मोठी मंडळ आहे, जी मोठ्या मूर्त्या बसवतात ना, ती एका वेगळ्या लेवलने काम करणार आहेत. त्याच्यावरती त्यांचं एक टीमवर्क असतं. म्हणजे जसं की बोलायला गेलं तर मुंबईचा राजा, मुंबईचा महाराजा, गणेश गल्ली,
ह्या लोकांनी एक माइंडसेट करून आहे ना त्याच्यावरती काम करून खूप वर्षांपासून ती गोष्ट तयार केलेली आहे आणि त्याच दिशेने ती कामं जात असतात. तर तुम्ही त्याचा अभ्यास करा त्या गोष्टींवरती आणि मग तुम्ही मोठ्या मूर्तीची संकल्पना हातात घ्या. आज अमुक अमुक मंडळ बनवत आहे म्हणून त्याला बघून दुसऱ्या मंडळाने लगेच मी पण आज मोठी मूर्ती बनवणार. तर ही गोष्ट करायची त्याच्यामागचा अभ्यास लक्षात घ्या. ती विसर्जन कशी होईल, कशा प्रकारे त्याचं पावित्र्य राखता येईल ह्या गोष्टी विचार करा. आणि गव्हर्नमेंटनी ह्याच्यासाठी काहीतरी करणं महत्त्वाचं आहे की म्हणजे मोठ्या मूर्त्या विसर्जन कशा करता येतील ह्यासाठी गव्हर्नमेंटने पुढे यावं. तुम्ही तुमचं पण एवढी मोठी टीम आहे तर त्याच्यामध्ये तुमचं पण आता काम दाखवा ना की विसर्जन बंद करून काय फरक पडणार नाही तुम्हाला. कृत्रिम तलाव किती बनवणार आहेत देव जाणे, बीएमसी किती फुलफिल करणार. ते कृत्रिम तलाव बनवून खड्डे करून माणसं घालवण्यापेक्षा तिथे समुद्रात काय करता येतं का ते बघा. जसं की आपण मागे सांगितलं होतं की मूर्ती विसर्जन झाल्यानंतर ते आपण परत रियूजसाठी सायकलिंग करू शकतो. करा ना तसं काहीतरी डोकं चालवून. तुम्ही मोठे मोठे स्कायवॉक बांधताय, समुद्रातून सी वॉक बांधताय. भरपूर आपले पंतप्रधान तर खूप हुशार आहेत. तर ह्याच्यावरती नक्कीच त्यांनी मार्ग काढावा मी तर बोलेन. आता मी पण मुळात तो प्रश्न टाळत होतो कारण मला अजून एक केस नको होती. नाही मी ह्याच्यावरती कोणाचं आपण हे नाही करत आहे ना. आपण एक हे बांधतोय की जसं तुम्ही थांबवताय ना तर ते थांबवण्यामागचं कारण शोधा आणि त्याच्यावरती काम करा. नाही मी मोठ्या ह्याचं असं नाही बोलत आहे की मी काय सांगितलं मोठ्या मूर्त्या बसवायच्या त्या बसवा पण त्याच्यामागचा अभ्यास करा. आता जी मोठी मंडळ आहेत म्हणजे खेतवाडीतली खूप मोठी, खेतवाडी तर पहिल्यापासून मोठ्या गणपतीसाठीच ओळखली जाते आणि खेतवाडीचे मोठे गणपती होणारच. कारण काय आहे की लोक बघायला जातात ते गणपती, म्हणजे ती एक आयडेंटिटी आहे प्रत्येकाची. जशी खेतवाडी, परेल, लालबाग, त्याच्यानंतर हे मालाड ह्या वेस्टर्न साईडला पण आजकाल मोठ्या मूर्त्या बनतात. पण ते तशी त्याची रीतसर तयारी करून करतात. मी हेच सांगतोय की तुम्ही आज ठरवलं ना की मला पुढच्या वर्षी मला डायरेक्ट 20 फूट मूर्ती बनवायची आहे, पण त्यासाठी तुमची ट्रॉली नवीन बनवली का तुम्ही? बरं ट्रॉली बनवली तर मग मूर्तीचं बजेट नसतं, मूर्ती बनवली तर ट्रॉलीचं बजेट नसतं. मग हा एक्सपिरियन्स तुम्ही 2-3 वर्ष एक तयार करा, आराखडा तयार करून मग तुम्ही पुढे मूर्ती बनवा ना. माझा हेच उद्देश आहे सांगायला मंडळाला की मोठी मूर्ती बनवू नका. गणपतीची मोठी मूर्ती असावी, देवीची मूर्ती एक लिमिटपर्यंत असावी, त्याच्यावरती नसावी. आणि मी तर नाही बनवणार आहे देवीची मूर्ती, माझ्या ज्या लिमिटेशन आहेत त्याच्यामध्येच बनवणार आहे. मला जेवढं त्याचं सात्विकता राखता येईल, पारंपरिकता राखता येईल तेवढंच मी त्याच्यामध्ये काम करणार आहे. त्याच्यामुळे इन केस पुढे कोणी विचार पण करू नका की मी 18-19 फूटपर्यंत देवी बनवून देईन. तर माझ्याकडे तुम्हाला जास्तीत जास्त 10 फूटपर्यंत मूर्ती बघायला मिळेल, 10 ते 12 फूटपर्यंत. त्याच्यावरती मूर्ती नसेल. दादा इतकं बोलून आपण ही रजा घेऊया. तुमची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया. मोरया.